आज आपण 11वी अर्थशास्त्राच्या पहिल्या प्रकरणाच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना। या ठिकाणी सुरुवातीला आहे प्रस्तावना। नवनवीन वैज्ञानिक शोध व नवीन गोष्टी शोधून काढणे या बाबींचा ठसा आजच्या जगावर उमटलेला आहे। जगातील लक्षणीय प्रगतीमुळे शास्त्र म्हणजे नेमके काय या प्रश्नाचा शोध लावण्याचा आपण प्रयत्न करू लागतो। शास्त्र ही एक पद्धतशीर मांडणीची ज्ञात शाखा आहे। बघा, शास्त्राची व्याख्या, शास्त्र ही एक पद्धतशीर मांडणीची ज्ञात शाखा आहे। सायन्स इज अ सिस्टमॅटिक बॉडी ऑफ नॉलेज असं म्हटलेलं आहे। शास्त्राचे मुख्य दोन प्रकार आहेत। नंबर 1 नैसर्गिक शास्त्र, याला आपण नॅचरल सायन्स म्हणतो, आणि हे सामाजिक शास्त्र म्हणजे सोशल सायन्स। ज्या शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता आहे आणि या नियमांची सत्यता बंदिस्त प्रयोगशाळेत नियंत्रणाअंतर्गत पडताळून पाहता येते, अशा शास्त्राला नैसर्गिक शास्त्र म्हणतात। प्रयोग व अनुमान यावर आधारित अभ्यासामुळे या शास्त्राला तंतोतंत शास्त्र म्हणूनही ओळखले जाते। उदाहरणार्थ गणित, पदार्थविज्ञान म्हणजेच फिजिक्स, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र इत्यादी। म्हणजे या शास्त्रांना प्रयोगशाळा आहे। प्रयोगशाळेमध्ये आपण वेगवेगळे बाबी तपासून पाहू शकतो। जसं की वर फेकलेला दगड खाली येतो, हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत। H2O पाणी हे आपल्याला प्रयोगशाळेमध्ये तपासून पाहता येतं। आणि कोणत्याही ठिकाणी या जगातल्या कोणत्याही भागावर H2O पाणीच होतं। म्हणून याचे नियम जे आहेत 2+2 4 होतात, किंवा त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज हे आपल्याला सांगता येते। आणि जगातल्या कोणत्याही प्रदेशामध्ये जर गेलो तर त्याचं उत्तर हे सारखंच राहील, रिझल्ट त्याचा तोच राहील। म्हणून नियमाची सत्यता बंदिस्त प्रयोगशाळेमध्ये नियंत्रणाअंतर्गत पडताळून पाहता येते। आणि याचे नियम हे काय, वैश्विक मान्यता आहे। संपूर्ण जगामध्ये हे मान्य झालेलं आहे की वर फेकलेला दगड खाली येतो, हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, किंवा H2O पाणी हे आपल्याला जगात कुठेही तपासून पाहता येत असतं। आणि याला विशिष्ट अशी प्रयोगशाळा आहे, ते एका विशिष्ट नियंत्रणात अंतर्गत पडताळून पाहता येते। म्हणून आणि यांचे नियम हे तंतोतंत असतात, म्हणून या शास्त्राला तंतोतंत शास्त्र म्हणूनही ओळखलं जातं। त्याच्यानंतर सामाजिक शास्त्रास वर्तणूक शास्त्र किंवा अमूर्त शास्त्र म्हणतात। या शास्त्रात मानवी वर्तणुकीच्या कोणत्या ना कोणत्या पैलूंचा अभ्यास केला जातो। उदाहरणार्थ मानसशास्त्र हे मानवी मनाच्या वर्तणुकीशी संबंधित ज्ञान देते। सामाजिक शास्त्र हे मानव समूहातील एक घटक असून त्या संदर्भाने त्याच्या सामाजिक घटकाबाबत ज्ञान देते। मानवी वर्तणूक ही बंदिस्त प्रयोगशाळेत तपासता येत नाही, तसेच ती नियंत्रित पद्धतीनेही अभ्यासता येत नाही। सामाजिक शास्त्राच्या नियमांना वैश्विक मान्यता नसते, मात्र हे नियम मानवी वर्तणुकीच्या संदर्भाने केलेली सर्वसाधारण विधाने असतात। म्हणून सामाजिक शास्त्राचे नियम हे तंतोतंत नसतात, कारण मानवी वर्तणुकीशी हे एक विधाने, सर्वसाधारण विधाने असतात। कारण का, तर मानवी स्वभाव, इच्छा, आकांक्षा ह्या नेहमी बदलत असतात। म्हणून एखाद्या व्यक्तिसमूहाबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल केलेले विधान हे 100% खरे ठरेल असं सांगता येत नाही। म्हणून सामाजिक शास्त्र ही मानवाचे जे काही वेगवेगळे अंग आहेत, राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, अशा वेगवेगळ्या अंगाविषयी आपण एखादं जर विधान करत असतो, तेव्हा ते विधान 100% खरे ठरेल असं सांगता येत नाही। उदाहरणार्थ महिला उमेदवार निवडणुकीला उभारली तर सर्व महिला त्या महिला उमेदवाराला मतदान करतील असं जर विधान केलं आपण, तर ते 100% खरं ठरणार नाही। त्याचबरोबर वस्तूची किंमत कमी झाल्यानंतर मागणी कमी केली जाते, हे प्रत्येक ठिकाणी तसंच घडेल असं काही सांगता येत नाही। आणि ह्या बाबी आपल्याला प्रयोगशाळेत तपासून देखील पाहता येत नाहीत। म्हणून मानवी मनाच्या किंवा मानवी वर्तनाच्या
ह्या वेगवेगळ्या पैलूंचा, जसं की मानसशास्त्र हे मानवी मनाच्या वर्तणुकीशी संबंधित ज्ञान देते, तसं सामाजिक शास्त्रामध्ये अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीशी संबंधित ज्ञान देते. म्हणजे त्या व्यक्तीचे आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने असतील त्याच्या संदर्भात केलेलं विधान जे आहे. आपण सर्वसाधारणपणे एखादा नियम सांगतो की सर्वसाधारणपणे समाजामध्ये असं दिसून येतं की वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी केली जाते आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढते. हे आपल्याला सर्वसाधारणपणे व्यवहारामध्ये दिसतं. परंतु 100% तसंच घडेल असं काही सांगता येत नाही. कारण मानवी मन, त्याच्या आवडीनिवडी, त्याचं उत्पन्न, या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्याच्यावर होत असतो. एखाद्या ठिकाणी वस्तूची किंमत जास्त आहे म्हणून त्या ठिकाणी मागणी कमी केली, पण दुसऱ्या ठिकाणी तो तशाच पद्धतीने वर्तन करेल किंवा हे केलेलं विधान किंवा त्याची वर्तणूक आपणाला प्रयोगशाळेत तपासून पाहता येत नाही. संपूर्ण समाज ही त्याची प्रयोगशाळा असते. म्हणून सामाजिक शास्त्राचे नियम हे तंतोतंत नसतात. म्हणून सामाजिक शास्त्रास वर्तणूकशास्त्र किंवा अमूर्तशास्त्र असे म्हणतात. या शास्त्रात मानवी वर्तणुकीचा कोणत्या ना कोणत्या पैलूंचा अभ्यास केला जात असतो. म्हणून याला मानवी वर्तणूक ही बंदिस्त प्रयोगशाळेत तपासता येत नाही. जसं केमिस्ट्रीची लॅब असते, फिजिक्सची लॅब असते, तशा पद्धतीनं आपणाला या सामाजिक शास्त्राच्या संदर्भात कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये हे विधाने किंवा त्याची वर्तणूक आपल्याला तपासून पाहता येत नाही. अर्थशास्त्राचा अर्थ. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे, सोशल सायन्स आहे. अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स हा शब्द मूळ ग्रीक शब्द आयकोनोमिया यापासून आला आहे. याचा अर्थ आहे कौटुंबिक व्यवस्थापन असा आहे. म्हणून अर्थशास्त्राचा संबंध शेवटी कौटुंबिक आणि व्यक्तिगत किंवा राष्ट्राच्या किंवा समाजाच्या व्यवस्थापनाशी जोडलेला आहे. पॉल सॅम्युएल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्रांची राणी असे केले आहे. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे. या शास्त्रातून मानव आपल्या अमर्याद गरजा मर्यादित साधनांद्वारे कशा पूर्ण करतो हे हाताळले आहे. म्हणजे अर्थशास्त्र मानव आपल्या अमर्याद गरजा, कारण मानवाच्या गरजा कशा आहेत? अमर्याद आहेत, अनलिमिटेड आहेत. परंतु गरजा भागवणारी साधन ही मर्यादित आहेत. मग मर्यादित साधनाच्या सहाय्याने अधिकाधिक समाधान मिळवण्यासाठी आणि जास्तीत जास्त गरजा भागवण्याचा तो कसा प्रयत्न करतो याचं वर्तणुकीचा अभ्यास या अर्थशास्त्रात केला जातो. अर्थशास्त्राच्या काही प्रसिद्ध व्याख्यांचा अभ्यास या ठिकाणी आपणाला दिलेला आहे. याच्यामध्ये कौटिल्य यांचे अर्थशास्त्रीय दृष्टिकोन. कौटिल्य यांच्या मते अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान. म्हणूनच अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन. मूलतः कौटिल्य यांचा अर्थशास्त्र हा राजकीय अर्थव्यवस्थेवरील व्यापक ग्रंथ आहे. म्हणून कौटिल्याच्या ग्रंथाचं नाव काय आहे तर अर्थशास्त्र. अर्थशास्त्राचा हा राजकीय अर्थव्यवस्थेवरील व्यापक ग्रंथ आहे. म्हणून कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्त्वाचे जर मुद्दे बघायचे असतील तर कौटिल्यांच्या मते सरकार किंवा राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. म्हणजे अर्थव्यवस्थेचं नियोजन लावत असताना, लोकांचं आर्थिक कल्याण साधत असताना सरकार किंवा राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. कारण आपल्या राज्यामध्ये उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीच्या साहाय्याने समाजाचे जास्तीत जास्त सामाजिक कल्याण किंवा मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन कशा पद्धतीने घडून आणायचं याच्याबद्दलचं नियोजन म्हणजे सरकार किंवा राज्याच्या या भूमिकेमध्ये येत असतं. संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण म्हणजे अधिकाधिक संपत्ती निर्माण करायची असेल तर अधिकाधिक उत्पादन, अधिकाधिक व्यापार, याच्यातून आपणाला परकीय चलन, परकीय संपत्ती किंवा मौल्यवान धातू मिळून राज्याचं कल्याण करणं आवश्यक आहे. सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता. या ठिकाणी सुशासनाची संकल्पना सुद्धा महत्त्वाची आहे. सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये काम करणारा जो प्रशासकीय वर्ग आहे तो सुद्धा कार्यक्षम असला पाहिजे. म्हणजे नियोजनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या तर अर्थव्यवस्थेला गती मिळू शकते. अन्यथा सुशासन जर नसेल याचाच अर्थ प्रशासकीय यंत्रणा जर कार्यक्षम नसेल तर त्या ठिकाणी अर्थव्यवस्था गती घेत नाही किंवा लवकर विकसित पावत नाही किंवा वृद्धिंगत होत नाही. म्हणून सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता आहे.
नंबर 4, अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांचे संकलन. अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांचे संकलन. पूर्वी अर्थशास्त्र हा राज्यशास्त्राचाच एक भाग होता, म्हणून राज्य चालवत असताना त्या ठिकाणचे राजे आर्थिक घडामोडी करत असताना किंवा अर्थव्यवस्था चालवत असताना वेगवेगळे जे अडीअडचणी येत होत्या त्याच्या संदर्भाचं संकलन किंवा लिखाण आपल्या वहीमध्ये करून ठेवलेलं होतं. म्हणून अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांचे संकलन हे महत्त्वाचे आहे. कौटिल्य हे मौर्य कालखंडातील एक महान राजकारणी, तत्त्वज्ञानी, अर्थशास्त्रज्ञ व राजकीय सल्लागार होते. तसेच त्यांना चाणक्य किंवा विष्णुगुप्त म्हणून ओळखले जाते. हा कोण बनेगा करोडपतीमध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. चाणक्य किंवा विष्णुगुप्त म्हणून कोणाला म्हटले जाते? तर चाणक्य किंवा विष्णुगुप्त म्हणून कौटिल्यांना ओळखले जाते. किंवा कौटिल्यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर चाणक्य किंवा विष्णुगुप्त म्हणून ओळखले जाते. त्यांची प्राचीन भारतातील अर्थव्यवस्थेवर अर्थशास्त्र हा राजकीय ग्रंथ लिहिला त्यांनी. अर्थशास्त्राच्या व्याख्यामध्ये पहिली व्याख्या आहे ॲडम स्मिथ यांनी संपत्ती संबंधित अर्थशास्त्राची व्याख्या मांडलेली आहे. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ तसेच अर्थशास्त्राचे जनक असे मानले जाते. त्यांनी अर्थशास्त्राची संपत्तीविषयक व्याख्या 1776 मध्ये प्रकाशित केलेल्या राष्ट्राची संपत्ती अँड इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स हा ग्रंथ मांडला. आणि या ग्रंथात ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. म्हणून 1776ला अर्थशास्त्राला शास्त्र हा दर्जा प्राप्त करून देण्यामध्ये ॲडम स्मिथ यांचं फार महत्त्वाचं योगदान आहे. म्हणून अर्थशास्त्राचा जनक म्हणून ॲडम स्मिथ यांना म्हटलं जातं. 1776च्या अगोदर म्हणजे 14व्या शतकामध्ये पासून अर्थशास्त्र हा राज्यशास्त्राचाच भाग होता आणि वेगळं हे शास्त्र अर्थशास्त्र नव्हतं. परंतु अर्थशास्त्राला वेगळं शास्त्र म्हणून मांडणी करण्याचं आणि त्याला शास्त्र हे रूप देण्याचं काम ॲडम स्मिथ यांनी केलेलं आहे. म्हणून 1776 मध्ये त्यांनी ग्रंथ जो लिहिला त्याचं नाव आहे ॲन इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन्स, ज्याला आपण राष्ट्राची संपत्ती आणि त्याची कारणमीमांसा म्हणतो. एकंदरीत त्याच्या व्याख्येमध्ये अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. त्यांच्या व्याख्येवरून जर आपल्याला काही मुद्दे स्पष्ट करायचे असतील तर ते आहे निरहस्तक्षेपाचे धोरण, ज्याला आपण लायझाज फेअर इकॉनॉमी म्हणतो. म्हणजे सरकारने अर्थव्यवस्थेतल्या कोणत्याही बाबीमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. मागणी आणि पुरवठ्याने किंमत निश्चिती होईल, म्हणजेच मार्केट मेकॅनिझम किंवा बाजार यंत्रणेमार्फत अर्थव्यवस्थेचं संचलन होईल. म्हणून निरहस्तक्षेप, सरकारने अर्थव्यवस्थेत कुठल्याही गोष्टीबद्दल आर्थिक घडामोडीबद्दलचं कुठलंही धोरण किंवा अटी सरकारने लादायच्या नाहीत. भांडवल व संपत्तीचा साठा, आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम, वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रम विभाजन या विशिष्ट पैलूंना महत्त्व आहे. म्हणजेच वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रम विभाजन, लेबर ऑफ डिव्हिजन ऑफ लेबर्स, इकॉनॉमिक ग्रोथमध्ये लेबर ऑफ डिव्हिजन जर असेल तर तेच काम पुन्हा पुन्हा करत असल्यामुळे स्पेशलायझेशन होतं आणि कमी वेळामध्ये अधिकाधिक उत्पादन आणि ते सुबक आणि सुंदर होतं. आणि म्हणून वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रम विभाजन या विशिष्ट पैलूला महत्त्व आहे. आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम, निरहस्तक्षेपाचे धोरण, अर्थव्यवस्था नैसर्गिकरित्या चालली पाहिजे, तिला ओढून ताडून दिशा देण्याचा प्रयत्न केला तर ती विस्कळीत होऊन जाईल. म्हणून अशा पद्धतीनं अर्थव्यवस्थेच्या आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम हा महत्त्वाचा आहे. म्हणून निरहस्तक्षेपाचे धोरण, भांडवल व संपत्तीचा साठा, आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम, वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रमविभाजन या विशिष्ट पैलूंना महत्त्व असे वेगवेगळे मुद्दे ॲडम स्मिथच्या व्याख्येमध्ये दिसून येतात. भांडवल व संपत्तीचा साठा हा सुद्धा महत्त्वाचा आहे. अधिकाधिक व्यापार करून निर्यात वाढवून मौल्यवान धातू मिळवणारा देशच पुढे जाईल आणि भौतिकदृष्ट्या तो सधन होईल असा त्यांचा विचार आहे. पॉल रोमर आणि विल्यम नॉर्थॉस यांना 2018 सालचा अर्थशास्त्रासाठी नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त झाला आहे. पॉल रोमर हे आर्थिक वृद्धीचे अभ्यासक आहेत. नॉर्थॉस यांनी पर्यावरणीय अर्थशास्त्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. असा एक प्रश्न कोण बनेगा करोडपतीमध्ये विचारलेला होता की दरवर्षी कोणत्या विषयाला नोबेल स्मृती पुरस्कार दिला जात असतो, तर याचा उत्तर आहे अर्थशास्त्र. म्हणून अर्थशास्त्राला दरवर्षी अर्थशास्त्रज्ञ जे आहेत
अर्थशास्त्रामध्ये मोठी कामगिरी केलेले जे अर्थतज्ञ आहेत त्यांना दरवर्षी नोबेल स्मृती पुरस्कार विभागून दिला जात असतो किंवा स्पेशली दिला जाऊ शकतो, मात्र तो दरवर्षी दिला जात असतो. म्हणून असं एकमेव शास्त्र आहे ज्याला दरवर्षी नोबेल स्मृती पुरस्कार प्रदान केला जातो, तो असा विषय आहे जो की अर्थशास्त्र आहे. त्याच्यानंतर दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल. प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या जी आहे ती आहे, प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. ते नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असून याला आपण न्यू क्लासिकल म्हणतो असून त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हे पुस्तक 1890 साली प्रकाशित केले. आल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. म्हणून अर्थशास्त्राचं महत्त्वाचं जर काम कोणतं असेल तर मानवी कल्याणाचा अभ्यास करणे, देशातील उपलब्ध साधनसंपत्तीचं वितरण अशा पद्धतीने कार्यक्षमपणे करणे की जेणेकरून समाजातील सर्वाधिक समाजाचे महत्तम कल्याण कसे साधले जाईल याचा अभ्यास यात केला जातो. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. म्हणून या ठिकाणी कार्यक्षम वाटप, समाजाचे किंवा सामाजिक कल्याण, महत्तम समाधान या दृष्टिकोनातून कार्यक्षम वाटप आहे का आणि अधिकाधिक लोकांचं कल्याण झालेलं आहे का, ते उद्दिष्ट आपण गाठू शकतो का, याच्याबद्दलचा अभ्यास हा प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकामध्ये 1890 साली त्याने प्रकाशित करून आपले विचार मांडलेले आहेत. ते नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्याला आपण न्यू क्लासिकल इकॉनॉमिस्ट असं म्हणत असतो. त्याच्यानंतर मार्शल यांच्या व्याख्येचे जे मुद्दे आहेत ते म्हणजे नंबर 1, अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास. अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र. अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास आणि अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही. म्हणून केवळ संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र हे ॲडम स्मिथची व्याख्या होती. परंतु त्या संपत्तीचा मानवी कल्याणासाठी काय उपयोग होतो आणि कशा पद्धतीने त्या साधन संपत्तीचा वापर केल्यानंतर त्या भौतिक कल्याण समाजाचं साधलं जाऊ शकेल याचा अभ्यास यांच्या व्याख्येत आहे. म्हणून या मानवी कल्याणाच्या संबंधित ही व्याख्या त्यांची. अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास म्हणजे आर्थिक व्यवहारामध्ये गुंतलेल्या सामान्य माणसाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास याच्यामध्ये केलेला आहे. अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र. अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास आणि अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही. हे 4 मुद्दे आपल्याला याच्यातून लक्षात येतात. त्याच्यानंतर लिओनेल रॉबिन्स यांची दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या. स्किरसिटीच्या संदर्भात त्यांनी एक व्याख्या मांडली. लिओनेल रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राची ही अतिशय प्रसिद्ध व्याख्या आहे. रॉबिन्स यांनी 1932 साली अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व अँड एसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स हे पुस्तक प्रकाशित केले. यात त्यांनी अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या सांगितलेली आहे. अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. म्हणून लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येमध्ये महत्त्वाची जर वैशिष्ट्ये जर विचार करायचे असतील तर गरजा हे कशा आहेत, अमर्याद गरजा आहेत आणि गरजा भागवणारी साधने कशी आहेत, मर्यादित आहेत आणि साधनं ती कशी आहेत, पर्यायी उपयोगाची आहेत आणि त्याच्यामुळे पर्यायी उपयोगाची साधनं असल्यामुळे आणखी आपणाला त्या साधनांची गरज भासते. म्हणून या अमर्याद गरजा मर्यादित साधनाच्या सहाय्याने कशा भागवायच्या आणि ती मर्यादित साधनेसुद्धा पर्यायी उपयोगाची असल्यामुळे या सगळ्यांचा मेळ घालत असताना जे मानवी वर्तन केले जाते त्या वर्तनाचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला अर्थशास्त्र म्हटलेलं आहे. म्हणून मिनशॅव लिमिटेड, स्केर्सिटी दुर्मिळ आहेत संसाधनं आणि ती कशी आहेत, पर्यायी उपयोगाची आहेत. गरजा कशा आहेत, नीड्स हॅव अनलिमिटेड अँड मीन्स हॅव लिमिटेड अँड अल्टरनेटिव्ह युजेस. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा मेळ घालत असताना मानवी वर्तन कशा स्वरूपाचे आहे त्याचा अभ्यास याच्यात केला जातो. या रॉबिन्सच्या व्याख्येचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. अमर्याद गरजा किंवा साध्य. मानवाच्या गरजा अमर्याद आहेत.
जन्मापासून मृत्यूपर्यंत, झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत एक गरज पूर्ण झाली की लगेच दुसरी गरज निर्माण होत असते. गरजा निर्माण होत असतात आणि वैज्ञानिक प्रगतीबरोबर गरजांची नवीन नवीन निर्मिती होत असते. म्हणून नीड्स हॅव अनलिमिटेड आणि मर्यादित साधने मीन्स कसे आहेत? मर्यादित आहेत, लिमिटेड आहेत. गरजा भागवण्याची साधने जसे की वेळ आणि पैसा किंवा संसाधन संपत्ती ही मर्यादित स्वरूपाची आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला आपल्या सर्व गरजा भागवता येतील एवढ्या प्रमाणात वेळ किंवा पैसा किंवा कच्चा माल किंवा साधन संपत्ती त्याच्याकडे नाही. म्हणून या मर्यादित साधनाच्या साहाय्याने आम्हाला आमच्या जीवनातल्या सर्व गरजा भागवण्याचा प्रयत्न करत असताना मेळ घालावा लागत असतो. कारण सर्वच गरजा काही सारख्या नसतात. म्हणून जास्त महत्त्वाच्या गरजा आम्ही आधी सोडत असतो. म्हणून गरजांचा काय प्राधान्यक्रम आहे. सर्व गरजा सारख्याच नसतात, त्याला आपण प्रायोरिटी देत असतो. काही गरजा अत्यंत महत्त्वाच्या असतात, काही कमी महत्त्वाच्या असतात, काही मध्यम महत्त्वाच्या असतात. म्हणून सर्वात जास्त महत्त्वाच्या गरजा आपण अगोदर सोडवण्याचा प्रयत्न करतो. कारण आपल्याजवळ असलेले साधनं मर्यादित आहेत आणि त्या मर्यादित साधनाच्या सहाय्याने अत्यावश्यक गरजा सोडवण्याचा आम्ही प्राधान्याने अग्रक्रम देत असतो. म्हणूनच आपल्या सर्व गरजा न भागवता आपण गरजांचा प्राधान्यक्रम लावून काही महत्त्वाच्या गरजा अगोदर सोडवतो, कमी महत्त्वाच्या पुढे ढकलतो, भविष्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. साधनांचे पर्यायी उपयोग आहेत, म्हणजे मीन्स ऑफ अल्टरनेटिव्ह युजेस. जसं पैशाचा एकच उपयोग नाही, पैशाचे अनेक उपयोग आहेत. त्याच्यामुळे मर्यादित असलेल्या पैशाने आपणाला अनेक वस्तूपैकी एखादी वस्तू घेता येईल, परंतु सर्वच वस्तू घेण्या एवढे आपल्याकडं पैसा नाही. कारण पैशाचा एकच उपयोग नाही, तर पैशाच्या सहाय्याने आपल्याला अनेक गोष्टी खरेदी केल्या जाऊ शकतात. मात्र या पर्यायी उपयोगी जी साधनं आहेत ती मर्यादित स्वरूपाची आहेत. दुधाचे अनेक उपयोग आहेत. म्हणून एकाच बाबीसाठी जर दुधाचा उपयोग केला असता तर दूध पुरलं असतं, परंतु दुधापासून आपल्याला अनेक पर्यायी उपयोग आहेत. त्याच्यामुळे दुधाची आणखी आपल्याला जास्त कमतरता भासू लागते. त्याचबरोबर पाणी आहे, मल्टीपर्पज यूज आहे. पाणी फक्त पिण्यासाठी वापरलं असतं तर पुरू शकलं असतं, पण पाण्याचे असे अनेक उपयोग आहेत जेणेकरून एका ठिकाणी पाण्याचा वापर केला की दुसरीकडे कमी पडतं. तसंच पैशाचं सुद्धा आहे. पैसा एका बाबीसाठी वापरला की दुसऱ्या गरजा भागवण्यासाठी कमी पडतो. कारण गरजा अमर्याद आहेत आणि गरजा भागवणारी साधनं जी आहेत वेळ किंवा पैसा ही पर्यायी उपयोगाची आहेत. म्हणून एका बाबीसाठी वापरला की दुसऱ्या बाबीसाठी तो कमी पडतो, दुसरी बाब आपल्याला सोडवता येत नाही. तशाच प्रकारे वेळेचं सुद्धा आहे. आपण एका दिवसामध्ये अनेक कामं एकाच वेळी करू शकत नाही. समजा एखाद्या दिवशी आपण ठरवलं की मामाच्या गावालाही जायचं आहे, घरी पाहुणे येणार म्हणून घरी थांबायचं आणि शाळेला पण जायचं आहे, कॉलेजमध्ये यायचं आहे. ते एकाच 3 तासामध्ये होऊ शकणार नाही. समजा 7 ते 10 शाळा आहे, तर त्या 7 ते 10च्या काळातच मामाच्या गावाला जाऊन येणे किंवा घरी राहणे आणि शाळेत जाणे याच्यापैकी कुठली तरी एक बाब करता येऊ शकेल. किंवा आपणाला 3 तासाचा वेळ आहे, त्या 3 तासाच्या वेळेमध्ये झोप घेता येईल किंवा पिक्चर बघता येईल किंवा अभ्यास करता येईल. या तिन्हीपैकी एकच गोष्ट करता येईल, दुसऱ्या 2 गोष्टीवर आपल्याला पाणी सोडावे लागेल. म्हणजे साधनं कशी आहेत? मर्यादित असून पर्यायी उपयोगाचे आहेत. म्हणून रॉबिन्सच्या या व्याख्येची आपल्याला हे वेगवेगळे मुद्दे जे आहेत अत्यंत महत्त्वाचे वाटतात. त्याच्यानंतर आपण सनातनवादी संप्रदाय, नवसनातनवादी संप्रदाय आणि आधुनिक संप्रदाय हे आपण या ठिकाणी बघितलेले शब्द आहेत. ॲडम स्मिथच्या विश्लेषणामध्ये आपण बघितलं की ॲडम स्मिथ हे सनातनवादी अर्थतज्ञ आहेत, म्हणजे क्लासिकल इकॉनॉमिस्ट आहेत असं म्हटलं आहे. म्हणजेच 18व्या शतकामध्ये जे शास्त्रज्ञ होऊन गेले अर्थशास्त्रज्ञ, त्याच्यामध्ये ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, J.S. मिल, T.R. माल्थस यांचा समावेश होतो, जे 18व्या शतकामध्ये त्यांनी आपले मौलिक विचार अर्थशास्त्रात मांडले आणि अर्थशास्त्राच्या विकासात महत्त्वाचं जे मोल आहे किंवा त्यांचा वाटा आहे तो आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे. सनातन संप्रदाय 18व्या शतकामध्ये, तसंच नवसनातन संप्रदाय न्यू क्लासिकल इकॉनॉमिक्स ज्याला आपण म्हणतो, 19वे शतक व 20व्या शतकाच्या सुरुवातीचा अर्धा भाग. बघा, नवसनातन संप्रदाय कुठपर्यंत आहे? 19वे शतक आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीचा अर्धा भाग. त्याच्यामध्ये कोणकोणते अर्थशास्त्रज्ञ येतात? आल्फ्रेड मार्शल, A.C. पिगू, आयर्विंग फिशर इत्यादींचा समावेश होतो. यांनी सुद्धा मायक्रो इकॉनॉमिक्सच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान दिलेले आम्हाला दिसते. आधुनिक संप्रदाय किंवा मॉडर्न इकॉनॉमिस्ट जे आहेत हे 20व्या शतकापासून आजपर्यंत, ज्याच्यामध्ये J.M. केन्स ज्याने 1936मध्ये
जो महत्त्वाचा ग्रंथ मांडला, जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी, हा जो ग्रंथ मांडला आणि अर्थशास्त्रामध्ये एक नवी दिशा त्यांनी प्राप्त करून दिलेली आहे अर्थशास्त्राला. J.M. केन्स, त्याच्याबरोबर लिओनेल रॉबिन्स, पॉल सॅम्युएल्सन या शास्त्रज्ञांचा समावेश आधुनिक अर्थतज्ञामध्ये होतो. हे 1930च्या नंतरचा हा जो काळ महत्त्वाचा जो आहे आधुनिक अर्थतज्ञाचा, त्याने प्रत्येक गोष्टीचं वर्णन हे अल्पकालासाठी केलेलं आहे, मात्र यांनी लॉंग टर्म विचारात घेऊन विश्लेषण केलं आणि या सर्व तज्ज्ञांनी इन द लॉंग रन वी विल आर डेड अशा विचार मांडलेला आहे. दीर्घकाळात आपण सर्व मेलेले असू म्हणून शॉर्ट टर्मचाच अभ्यास त्या ठिकाणी केलेला आम्हाला दिसतो. म्हणून 1936मध्ये द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हा ग्रंथ त्यांनी मांडून एक अर्थशास्त्राला नवी कलाटणी दिलेली आम्हाला दिसते. त्याच्यानंतर अर्थशास्त्राच्या शाखा, सर रॅग्नर फ्रिश यांनी 1933 साली अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केली. त्या शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र. याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स, हे शब्द ग्रीक शब्द मायक्रोस व मॅक्रोस यापासून आले आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे लहान. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ कुटुंब, कामगार, फर्म, उद्योग इत्यादी. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र उदाहरण जर द्यायचं असेल तर जंगलातील सर्व झाडापैकी एका झाडाचा अभ्यास किंवा अर्थव्यवस्थेमधल्या अनेक घटकापैकी एका खुल्या घटकाचा अभ्यास, म्हणजे देशातील सर्व कुटुंबाचा एकत्रित अभ्यास न करता एका कुटुंबाचा तपशीलवार सखोल अभ्यास, देशातील सर्व कामगारांचा अभ्यास एकत्रित न करता एका कामगारांचा अभ्यास, एका उद्योग संस्थेचा अभ्यास, फर्म, आणि एखाद्या उद्योगाचा अनेक उद्योगापैकी एका उद्योगाचा अभ्यास याच्यामध्ये केला जात असतो. म्हणून एखाद्या व्यक्तीची मागणी, म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे कसे आहे, इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे, वैयक्तिक आहे. या ठिकाणी समग्र पद्धतीने अभ्यास केला जात नाही. आंशिक संतुलन आहे या ठिकाणी. मोठ्या आर्थिक घटकापासून एखादा घटक बाजूला काढून त्या घटकाचा सखोल अभ्यास या ठिकाणी केला जात असतो. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे 1 दशलक्षांशावा भाग किंवा अत्यंत लहानात लहान भाग अर्थव्यवस्थेचा, आणि लहानात लहान अर्थव्यवस्थेचा भाग म्हणजे व्यक्ती किंवा कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपात, कामगार किंवा फर्म किंवा उत्पादकाच्या भूमिकेमध्ये आपलं वर्तन कशा पद्धतीने करतात आणि याच्यातून संतुलनाची स्थिती किंवा इक्विलिब्रियम स्टेट कशी साधली जाते याचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे मायक्रोस्कोपिक स्टडी असं म्हटलेलं आहे. केनेथ बोल्डिंग यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या ठिकाणी केलेली आहे. विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रत्येक शब्दामध्ये पर्टिक्युलर दिसेल. पर्टिक्युलर फॅमिली, पर्टिक्युलर प्रोड्युसर किंवा इंडिव्हिज्युअल प्राइसेस, वेजेस, इन्कम, इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री अँड इंडिव्हिज्युअल गुड्स यांचा अभ्यास याच्यामध्ये केलेला आहे. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे. विशिष्ट उत्पादन संस्था, एखाद्या उत्पादन संस्थेचे उत्पादन करत असताना त्याला येणारा उत्पादन खर्च, उत्पादन फलन, किंमत किती ठेवावी याबद्दलचे निर्णय हा उत्पादन संस्था घेत असते. तर कोणत्या वस्तूला किती मागणी करायची, त्या वस्तूची किंमत काय आहे याच्या संदर्भात एखाद्या कुटुंबाची मागणी, एखाद्या वैयक्तिक वस्तूची किंमत किंवा एखाद्या कामगाराला मिळणारं वेतन, एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाचा त्याच्या मागणीवर होणारा परिणाम, ह्या सगळ्या बाबी जे आहेत आम्ही या ठिकाणी प्रत्येक विश्लेषण, इतर परिस्थिती कायम किंवा अदर थिंग्स रिमेनिंग सेम किंवा सेट्रीज पॅरिबस, काही गोष्टी गृहीत धरून प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना. आता मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो, त्या संकल्पना कोणकोणत्या आहेत याच्या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिली संकल्पना आहे गरजा, नीड्स. मोजक्या शब्दामध्ये गरजेची व्याख्या करणे कठीण आहे, पण अर्थशास्त्रीय दृष्टीने समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज होय. समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे एखादी गोष्ट हवीशी वाटणे किंवा एखाद्या गोष्टीची कमतरता भासणे
म्हणजे समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज होय. म्हणून अर्थशास्त्रीय दृष्टीने समाधानाच्या अभावाची जाणीव, कुठंतरी समाधानी नसणे, एखादी वस्तू मिळाल्याशिवाय समाधान मिळणार नाही, मग ती वस्तू मिळवण्यासाठी प्रयत्न करणे. कारण एखाद्या गोष्टीची निकड भासली तरच आपण, आणि निकड कधी भासते तर त्या वस्तूपासून आपली कोणती तरी गरज भागणारी असते आणि ती गोष्ट आपण मिळवण्याचा ते प्रयत्न करत असतो. म्हणून समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज होय. या जाणीवेतून मानव वैयक्तिक गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मानवी गरजा वाढण्याची मुख्य 2 कारणे आहेत. नंबर 1, नवीन शोध आणि नवपरिवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा. जसे जसे नवीन नवीन शोध लागतील तसं तसं माणसाला वेगवेगळ्या गोष्टीची गरज वाटत राहत असते. त्याचबरोबर नवप्रवर्तन किंवा नवीन नवीन बदल जे आहेत अर्थव्यवस्थेमध्ये किंवा जगामध्ये, ते पाहून आपलाही राहणीमानाचा दर्जा सुधारला पाहिजे. इतर देशातल्या तुलनेत आपलेही राहणीमान वाढले पाहिजे. इतर देशामध्ये एखाद्या वस्तूची शोध लागलेला आहे आणि ते लोक ते वापरत आहेत, तर आपल्याकडे सुद्धा त्या वस्तूची गरज आहे असे आपल्याला जेव्हा वाटते, तेव्हा त्या गरजाच्या संख्येत वाढ होते. लोकसंख्येमध्ये झालेल्या वाढीमुळे सतत गरजा माणसाच्या वाढत असतात. म्हणून मुख्य 2 कारणे आहेत आपल्या गरजा वाढण्याची: नवीन शोध आणि नवपरिवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा. त्याचबरोबर लोकसंख्येमध्ये झालेली वाढ, ही 2 कारणे मुख्यतः गरजा वाढण्याची आहेत. गरजाची वैशिष्ट्ये: अमर्याद गरजा. गरजा कशा आहेत? अमर्याद आहेत. अनलिमिटेड नीड्स. गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होत असून त्या कधीही न संपणाऱ्या असतात. एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज पुन्हा निर्माण होते. गरजा सातत्याने निर्माण होत असतात. म्हणजे बघा, झोपेतून उठल्यानंतर आपल्याला सकाळच्या सगळ्या बाबी करण्याची गरज निर्माण होते आणि पुन्हा कॉलेजला किंवा शाळेला येण्याची गरज निर्माण होते. शाळा सुटली की पुन्हा घरी जाण्याची गरज निर्माण होते. जेवण करण्याची गरज निर्माण होते. झोपण्याची गरज निर्माण होते. पुन्हा लवकर उठण्याची गरज. ह्या गरजातून गरजा निर्माण होत असतात आणि हे न संपणारी साखळी असते. गरजा या पुनरुद्भवी असतात. काही गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होतात, तर काही गरजा प्रसंगानुरूप निर्माण होतात. म्हणजे काही दैनंदिन जीवन जगत असताना काही गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होतात, परंतु काही गरजा प्रसंगानुरूप निर्माण होतात. सण किंवा वार किंवा उत्सव आला तर त्या विशिष्ट काळापुरत्या काही गरजा निर्माण होत असतात, किंवा मोसम बदलला तर त्यानुसार काही गरजा निर्माण होत असतात. या ठिकाणी आपल्याला काही गरजा, हे दुसरं वैशिष्ट्य बघितल्यानंतर तिसरं वैशिष्ट्य जे आहे, या ठिकाणी गरजा वयानुसार बदलतात. वेगवेगळ्या गरजा व त्यांचे समाधान वयोपरत्वे बदलत असते. बघा या ठिकाणी 1.5 अ ब क वय आणि गरजा या ठिकाणी दिलेल्या आहेत. या ठिकाणी वयानुसार गरजा बघा, लहान मुलांना खेळणीची गरज आहे, थोडासा तरुण झाला की त्याला बाईकची गरज आहे, वयोवृद्ध झाला की एखाद्या धार्मिक ग्रंथाची किंवा वाचनाच्या पुस्तकांची गरज आहे. म्हणजे वयानुसार गरजा बदलत असतात. गरजा लिंगभेदानुसार बदलत असतात. स्त्री पुरुषांच्या गरजा आवश्यकतेनुसार बदलत असतात. म्हणजे स्त्रियांना आवश्यक असणाऱ्या बाबी ज्या आहेत त्या स्त्रियांच्या गरजाशी निगडीत असतील, तर पुरुषांच्या एक पुरुष म्हणून ज्या काही लागणाऱ्या गरजा बाबी आहेत त्या बाबी पुरुष म्हणून त्यांच्या गरजा वेगळ्या असतात, आणि स्त्री म्हणून स्त्रीने वापरल्या जात असलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू मिळवण्याचा प्रयत्न स्त्री करते. म्हणून स्त्रियांच्या गरजा वेगळ्या, पुरुषांच्या गरजा वेगळ्या, आणि गरजा आवश्यकतेनुसार बदलत असतात. गरजा पसंतीक्रमानुसार बदलतात. प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयी, आवडीनिवडी आणि पसंतीनुसार गरजांची निवड करत असतो. म्हणून गरजा पसंती क्रमानुसार बदलतात. कारण प्रत्येक व्यक्तीची आवड निवड, सवय आणि पसंत सारखीच असेल अशी नाही. म्हणून व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. म्हणून असं म्हटलं जातं की गरजा पसंती क्रमानुसार बदलतात. सर्व व्यक्तींची एकच पसंती असत नाही. कारण का, तर प्रत्येकाची सवय, आवड निवड आणि पसंती सारखी नसते. या ठिकाणी ऋतुमानानुसार काही गरजा बदलत आहेत. या ठिकाणी समर सीझन आहे, तर या ठिकाणी हलक्या पांढऱ्या शुभ्र आणि सुती कपड्याची गरज आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मान्सून सीझन आहे, तर या ठिकाणी रेनकोट किंवा छत्रीची गरज निर्माण होते. या ठिकाणी विंटर सीझन आहे, तर या ठिकाणी स्वेटर किंवा गरम कपड्याची गरज आहे. तर हवामानानुसार सुद्धा किंवा मोसमानुसार सुद्धा गरजामध्ये बदल होत असतो. म्हणून आपण या ठिकाणी दिले की गरजा वयानुसार बदलतात, गरजा लिंगभेदानुसार बदलतात, गरजा पसंती क्रमानुसार बदलतात, आणि
आवश्यकतेनुसार बदलत असतात. या ठिकाणी ऋतू आणि ऋतुमानानुसार गरजा बदललेल्या आहेत. गरज हवामानानुसार बदलतात. गरजा या वेगवेगळ्या हवामानानुसार ऋतुमानानुसार बदलत असतात. हे आपण वरी छायाचित्रामध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर गरजा संस्कृतीनुसार बदलतात. गरजा या संस्कृतीनुसार बदलत असतात. गरजांच्या निवडीवर संस्कृतीचा प्रभाव पडतो, विशेषतः आहार, वेशभूषा इत्यादी. म्हणून संस्कृती, भारतीय संस्कृतीमधल्या लोकांच्या गरजा वेगळ्या, पाश्चात्य संस्कृतीमधील लोकांच्या गरजा वेगळ्या, आणि म्हणून गरजा संस्कृतीनुसार आहार, विहार, वेशभूषा त्यात बदल होत असतो. गरजांचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते. नंबर 1 आहे आर्थिक आणि आर्थिकेतर गरजा. याला आपण इकॉनॉमिकल अँड नॉन इकॉनॉमिकल नीड्स असं म्हणत असतो. आता आर्थिक गरजा आणि अनार्थिक गरजा याच्यातली जी सीमारेषा आहे ती अत्यंत पुसट असते. एखादी आर्थिक गरज म्हणजे ज्या गरजांची पूर्तता पैशाच्या सहाय्याने केली जाते त्यांना आर्थिक गरजा असे म्हणतात. वैयक्तिकरित्या त्यांचा मोबदला पैशाच्या स्वरूपात दिला जातो, उदाहरणार्थ अन्न, औषधे इत्यादी. म्हणजे याच्यासाठी आपल्याला वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो, त्याला आपण आर्थिक गरजा असं म्हणत असतो. पण ज्या गरजा पैशाशिवाय पूर्ण करता येतात त्या म्हणजे आर्थिकेतर गरजा होय, उदाहरणार्थ हवा, सूर्यप्रकाश इत्यादी. हवा आणि सूर्यप्रकाश याच्यासाठी आपल्याला वेळ किंवा पैसा खर्च करावा लागत नाही, म्हणून ज्या गरजांसाठी आपल्याला कुठलाही पैसा खर्च करावा लागत नाही ते विनामूल्य मिळतात, त्याला आपण अनार्थिक गरजा किंवा आर्थिकेतर गरजा असं म्हणत असतो. परंतु एखाद्या ठिकाणी असलेली आर्थिक वस्तू दुसऱ्या ठिकाणी अनार्थिक होऊ शकते. जसं की हीच हवा जर आपण शिलबंद टाकीमध्ये एखाद्या ग्रहावर नेली तर त्याला पैसे मोजावे लागतात, म्हणून हीच हवा पृथ्वीवर अनार्थिक आहे तर एखाद्या ग्रहावर नेत असताना ती आर्थिक होत असते. नदीच्या ठिकाणचं असलेलं पाणी अनार्थिक आहे, परंतु तेच पाईपलाईनने घरी आणले तर आर्थिक होऊन बसते. म्हणजे आर्थिक आणि अनार्थिक वस्तू जी आहेत ज्याच्यासाठी आम्हाला वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो त्याला आर्थिक गरजा म्हणतो, जसे की अन्न, औषध वगैरे. तर ज्यासाठी आम्हाला हवा आणि सूर्यप्रकाश ज्या बाबी आहेत ज्या मुबलक प्रमाणात आहेत, म्हणजे ज्याची निसर्गाने मुबलक प्रमाणात उधळण केलेली आहे, त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचे कष्ट करावे लागत नाहीत, त्याला आम्ही आर्थिकेतर गरजा असे म्हणत असतो. वैयक्तिक गरजा आणि सामूहिक गरजा. ज्या गरजा वैयक्तिक पातळीवर पूर्ण केल्या जातात त्यांना वैयक्तिक गरजा असे म्हणतात. उदाहरणार्थ डॉक्टरचा स्टेथोस्कोप आणि न्यायाधीशांचा कोट हा पर्सनल स्वतः वापरायचा आहे, म्हणून या वैयक्तिक गरजा झाल्या. सामूहिक गरजा या सामाजिक गरजा आहेत, जेथे गरजांची सामूहिक पूर्तता होते. उदाहरणार्थ रेल्वे प्रवास असेल किंवा बस असेल, अशामध्ये ती बाब जी आहे ती सर्वांच्याच उपयोगाची आहे, म्हणून ती सामूहिक गरज आहे, समाजाची गरज आहे. एकापेक्षा अनेक व्यक्ती एकत्रितरित्या त्या वस्तूचा उपयोग घेऊ शकतात आणि आपली गरज भागवू शकतात, म्हणून सामूहिक गरजा या सामाजिक गरजा आहेत जेथे गरजांची सामूहिक पूर्तता होत असते. एकापेक्षा अनेक व्यक्ती एकाच वेळी आपली गरज पूर्ण करत असतात. जीवनावश्यक, सुखसोयीच्या आणि चैनीच्या गरजा. तिसरी बाब आहे जीवनावश्यक, सुखसोयीच्या आणि चैनीच्या गरजा. मूलभूत गरजा म्हणजे जीवनावश्यक गरजा होय. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य इत्यादी याला आपण जीवनावश्यक गरजा असं म्हणत असतो. तर सुखसोयीच्या गरजा, ज्या गरजा व्यक्तींना जीवनामध्ये सुख समाधान देतात त्यांना सुखसोयीच्या गरजा असे म्हणतात. उदाहरणार्थ धुलाई यंत्र, मिक्सर, प्रेशर कुकर इत्यादी हे अत्यावश्यक किंवा जीवनावश्यक मध्ये येत नाही, परंतु सुखसोयीच्या म्हणून येतात. आपल्या कष्टामध्ये थोडीशी सवलत मिळते, आपल्याला थोडेसे कष्ट कमी होतात, म्हणून याला आपण सुख समाधान देणाऱ्या वस्तू असं म्हणत असतो. त्याचबरोबर चैनीच्या गरजा, ज्या गरजामुळे व्यक्तीला आनंद व सामाजिक प्रतिष्ठा मिळते त्यांना चैनीच्या गरजा असे म्हणतात. उदाहरणार्थ प्रतिष्ठा ज्या गोष्टीमुळे वाढते, उदाहरणार्थ वातानुकूलित गाडी, फर्निचरयुक्त घर, या बाबी ज्या आहेत त्या जीवनावश्यक नाहीत किंवा सुखसोयीच्या नाहीत, तर त्या अत्यानंद देणाऱ्या आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणाऱ्या, समाजामध्ये आम्ही इतरांपेक्षा असे काहीतरी वेगळे आहोत हे दाखवण्यासाठीच्या या गरजा भागवल्या जात असतात. त्याला आम्ही चैनीच्या गरजा असं म्हणत असतो, ज्याच्यामध्ये वातानुकूलित गाडी आणि फर्निचरयुक्त घर. त्याच्यानंतर
दुसरी संकल्पना आहे वस्तू आणि सेवा. ही एक अर्थशास्त्रामधील प्रसिद्ध संकल्पना आहे. ज्या घटकाद्वारे मानवी गरजा पूर्ण केली जाते, ज्या घटकाद्वारे मानवी गरज पूर्ण केली जाते त्यास वस्तू असे म्हणतात. गुड्स. वस्तू म्हणजे काय? ज्या घटकाद्वारे मानवी गरज पूर्ण केली जाते त्यास वस्तू असे म्हणतात. खडूने माझी लिहिण्याची गरज पूर्ण होते, तर ज्या वस्तूमुळे माझी लिहिण्याची गरज पूर्ण होते ती वस्तू काय? खडू असेल किंवा पेन्सिल असेल. अशा घटकांना आम्ही वस्तू असे म्हणतो. ज्याच्यामुळे आमची गरज भागवली जाते त्यास वस्तू असे म्हणतो. वस्तूंना भौतिक अस्तित्व असते, म्हणजे त्या डोळ्याने दिसणाऱ्या असतात, त्याला भौतिक अस्तित्व आहे. उदाहरणार्थ शिक्षकाने वापरलेला खडू, तो दिसतो, त्याला वजन आहे, आकारमान आहे. त्याच्यानंतर सेवा. सेवा देखील मानवी गरजा भागवतात, परंतु सेवांना भौतिक अस्तित्व नसते. उदाहरणार्थ शिक्षकाचे शिकवणे. आता शिक्षकाने जे शिकवलं आहे ते आम्हाला शब्द दिसत नाहीत, त्याला वजन नाही, आकारमान नाही, ते दाखवता येत नाही, म्हणून या प्रत्यक्ष समोर असणाऱ्यांना त्या सेवा घेता येत असतात. म्हणून सेवा देखील मानवी गरजा भागवतात, परंतु सेवांना भौतिक अस्तित्व नसते, मात्र वस्तूंना भौतिक अस्तित्व असते. शिक्षकाचे शिकवणे ही सेवा आहे, तर शिक्षकाने वापरलेला खडू ही वस्तू आहे. उपयोगिता. तिसरी संकल्पना आहे उपयोगिता. वस्तू व सेवामध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय किंवा युटिलिटी होय. वस्तू व सेवामध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय. पेन माझी लिहिण्याची गरज पूर्ण करते, म्हणून पेनमध्ये माझ्या दृष्टीने उपयोगिता आहे. त्याच्यानंतर मूल्य किंवा व्हॅल्यू. अर्थशास्त्रामध्ये मूल्य दोन प्रकारे सांगितले जाते, उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य. उपयोगिता मूल्य व्हॅल्यू इन युटिलिटी व्हॅल्यू. उपयोगिता मूल्य हे एखाद्या वस्तूच्या मूल्याशी संबंधित आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास एखाद्या वस्तूची उपयुक्तता म्हणजे त्या वस्तूंचे उपयोगिता मूल्य होय. उदाहरणार्थ कोणालाही सूर्यप्रकाशासाठी किंमत द्यावी लागत नाही, परंतु प्रत्येकासाठी तो आवश्यक आहे. अर्थशास्त्रीय परिभाषेत सूर्यप्रकाशाला उपयोगिता मूल्य आहे हे विनामूल्य वस्तूचे उदाहरण आहे. म्हणून उपयोगिता मूल्य सूर्यप्रकाशामध्ये प्रचंड आहे, कारण त्याच्याशिवाय आपण जगू शकणार नाही आणि ते मोफत मिळते. निसर्गानं मोठ्या प्रमाणात तो उपलब्ध करून दिलेला आहे सूर्यप्रकाश, म्हणून आणि प्रत्येकाला त्या गोष्टीची गरज आहे, म्हणून कोणालाही सूर्यप्रकाशासाठी किंमत द्यावी लागत नाही, परंतु प्रत्येकासाठी तो आवश्यक आहे. त्याला आपण उपयोगिता मूल्य म्हणजे त्या वस्तूपासून आम्हाला किती उपयोगिता मिळते, व्हॅल्यू इन यूज. उपयोगिता मूल्य हे एखाद्या वस्तूच्या मूल्याशी संबंधित असते, जसे की सूर्यप्रकाशाच्या संदर्भात आपण पाहिलं. विनिमय मूल्य. विनिमय मूल्य म्हणजे एखाद्या वस्तूचे दुसऱ्या वस्तूच्या किंवा सेवेच्या रूपात व्यक्त केलेले मूल्य होय. बघा, विनिमय मूल्य व्हॅल्यू इन एक्सचेंज. विनिमय मूल्य म्हणजे एखाद्या वस्तूचे दुसऱ्या वस्तूच्या किंवा सेवेच्या रूपात व्यक्त केलेले मूल्य होय. हे मूल्य पैशाच्या रूपात सांगितले की ती वस्तूची किंमत असते. ज्या वस्तूला पैशात किंमत मोजावी लागते त्याला आर्थिक वस्तू म्हणतात. उदाहरणार्थ टीव्ही, कार इत्यादी. म्हणून विनिमय मूल्य एखाद्या वस्तूच्या बदल्यात दुसऱ्या वस्तूचे किती नग मिळतात त्याच्यावर विनिमय मूल्य अवलंबून असते, आणि तेच विनिमय मूल्य किंवा तेच मूल्य जेव्हा आपण पैशात व्यक्त करतो तेव्हा त्याला आपण किंमत म्हणतो. म्हणून मूल्य पैशाच्या रूपात सांगितले की ती वस्तूची किंमत असते. उदाहरणार्थ एक टेबल बरोबर 2 खुर्च्या हे झालं विनिमय मूल्य, परंतु एक खुर्ची बरोबर 50 रुपये असेल तर एक टेबल बरोबर 100 रुपये हे त्याची झाली किंमत. एक टेबल बरोबर 2 खुर्च्या हे झालं विनिमय मूल्य. एखाद्या टेबलाच्या बदल्यात दुसऱ्या वस्तूचे म्हणजे खुर्च्याचे 2 नग मिळाले आम्हाला, परंतु एका खुर्चीची किंमत 100 रुपये आहे, तर 2 खुर्च्याची किंमत 200 रुपये झाली. याचा अर्थ एका टेबलची किंमत 200 रुपये झाली. जेव्हा वस्तूचं मूल्य आम्ही जेव्हा पैशात व्यक्त करतो तेव्हा ती किंमत असते. त्याच्यानंतर आहे हिरे, पाणी, विरोधाभास, पॅराडॉक्स. या ठिकाणी हिरे आणि पाणी. आता हिरे याच्यामध्ये विनिमय मूल्य प्रचंड आहे, पाण्यामध्ये उपयोगिता मूल्य प्रचंड आहे. पाण्याशिवाय आम्ही जगू शकणार नाही, पाणी हे जीवन आहे, परंतु हिरे प्रचंड प्रमाणात दुर्मिळ असल्यामुळे हिऱ्याच्या बदल्यात
आम्हाला मोठ्या प्रमाणात किंमत मिळू शकते, मात्र पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळे, त्याची दुर्मिळता कमी असल्यामुळे पाण्याच्या बदल्यात आम्हाला कमी किंमत मिळत असते. म्हणून हा विरोधाभास आहे. पाण्याशिवाय तर आपण राहू शकत नाही. पाणी हे जीवन आहे, अत्यावश्यक आहे. तरीही पाण्याच्या बदल्यात आम्हाला दुसऱ्या वस्तूचे किंवा पाण्याच्या बदल्यात आम्हाला किंमत फारशी मिळत नाही. मात्र हिरे हे जीवनावश्यक नाहीत. केवळ प्रतिष्ठा म्हणून किंवा सुख समाधान देणारी वस्तू म्हणून त्याचा वापर केला जात असतो. चैनीची वस्तू म्हणून त्याचा वापर केला जात असतो आणि ते प्रचंड प्रमाणात दुर्मिळ आहेत. म्हणून हिऱ्याच्या बदल्यात दुसऱ्या वस्तूचे मोठे प्रमाणात वस्तू मिळतात किंवा मोठ्या प्रमाणात किंमत मिळते किंवा पैसा मिळतो. म्हणून हिरे याला विनिमय मूल्य प्रचंड आहे, मात्र उपयोगिता मूल्य कमी आहे. पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उपयोगिता मूल्य आहे, पाण्याशिवाय आम्ही जगू शकणार नाही. परंतु विनिमय मूल्य म्हणजे पाण्याच्या नगाच्या बदल्यात दुसऱ्या वस्तूचे आम्हाला काही नग मिळणार नाहीत किंवा कमी प्रमाणात त्याची किंमत मिळेल. म्हणून असा हा विरोधाभास आहे. काही वस्तूंचे उपयोगिता मूल्य जास्त तर विनिमय मूल्य कमी असते. उदाहरणार्थ पाणी. तसेच काही वस्तूचे उपयोगिता मूल्य कमी पण दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त असते. म्हणून हिऱ्यामध्ये स्केर्सिटी हा जो काही गुण आहे तो जास्त आहे. उदाहरणार्थ हिरे हा प्रचंड प्रमाणात दुर्मिळता आहे, त्याच्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात प्रत्येकाला हिरे मिळत नाहीत. हिरे दुर्मिळ आहेत, क्वचित ठिकाणीच काहीच लोकांना हिरे मिळतात आणि त्याच्या बदल्यात आम्हाला प्रचंड प्रमाणात किंमत मोजावी लागत असते. कारण का? दुर्मिळता हा गुण आहे. मोठ्या प्रमाणात त्याची उत्पादन नाही किंवा उपलब्धता नाही. म्हणून दुर्मिळ असणारी वस्तू आपल्याकडे असली की आपली प्रतिष्ठा वाढते, मोठेपणा वाढतो, आनंद मिळतो. मात्र पाण्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. पाणी प्रत्येकाला आवश्यक आहे. पाणी हे जीवन आहे. मात्र पाणी निसर्गाने आम्हाला हिऱ्याच्या तुलनेत प्रचंड उपलब्धता असल्यामुळे पाण्याच्या बदल्यात आम्हाला पैसा किंवा किंमत कमी मिळत असते. म्हणून विनिमय मूल्य या ठिकाणी कमी आहे पाण्याला, कारण दुर्मिळता कमी आहे. दुर्मिळता हा घटक नाही ह्याच्यामध्ये, मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे पाणी. आणि हिरे या ठिकाणी उपयोगिता मूल्य, हिऱ्याने आपला जीव वाचू शकणार नाही, पाणीच पाजावं लागेल. म्हणून हिऱ्यामध्ये उपयोगिता मूल्य कमी आहे, परंतु दुर्मिळता किंवा स्केर्सिटी हा गुणधर्म जास्त असल्यामुळे हिऱ्याला विनिमय मूल्य जास्त आहे, व्हॅल्यू इन एक्सचेंज जास्त आहे. व्हॅल्यू इन युटिलिटी कमी आहे, परंतु पाण्यामध्ये व्हॅल्यू इन युटिलिटी हे जास्त आहे आणि व्हॅल्यू इन एक्सचेंज हे कमी आहे. विनिमय मूल्य कमी आहे आणि उपयोगिता मूल्य प्रचंड आहे. या ठिकाणी खालील उदाहरणावरून विनिमय विनामूल्य वस्तू आणि आर्थिक वस्तू शोधा असं म्हटलेलं आहे. नदीचे पाणी विनामूल्य आहे. ऑक्सिजन सिलेंडर हे आर्थिक वस्तू आहे, कारण आपल्याला याच्यासाठी पैसा मोजावा लागतो. सूर्यप्रकाश विनामूल्य वस्तू आहे. शुद्धीकरण केलेले पिण्याचे पाणी हे आर्थिक वस्तू आहे, आपल्याला तो विकत घ्यावं लागतं पाणी. हवा विनामूल्य आहे. त्याच्यानंतर पाचवी संकल्पना आहे संपत्ती. संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते व त्याच वस्तूची देवाणघेवाण करता येते अशा वस्तूंना संपत्ती असे म्हणतात. म्हणून संपत्ती म्हणत असताना काही बाबी आम्हाला लक्षात घ्याव्या लागतात. संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते, म्हणजे त्याला किंमत मिळते व त्याच वस्तूची देवाणघेवाण करता येते, म्हणजे सहज देवाणघेवाण करता आली पाहिजे, अशा वस्तूंना संपत्ती असे म्हणतात. बाजार मूल्य आणि देवाणघेवाण करता येणाऱ्या कोणत्या वस्तूला आम्ही संपत्ती म्हणत असतो. म्हणून संपत्तीची 4 वैशिष्ट्ये आहेत: उपयोगिता, दुर्मिळता, विनिमयता आणि मनुष्यबाह्यता. युटिलिटी, स्केर्सिटी, एक्सचेंजेबिलिटी अँड एक्सटर्नॅलिटी. याच्यामध्ये पहिला आहे उपयोगिता किंवा युटिलिटी. वस्तूमध्ये मानवाची गरज पूर्ण करण्याची क्षमता असली पाहिजे. उदाहरणार्थ फर्निचर, फ्रीज. म्हणून संपत्ती म्हणत असताना त्या संपत्तीचा पहिला गुणधर्म आहे उपयोगिता, म्हणजे ती वस्तू मानवाची गरज पूर्ण करणारी असली पाहिजे. जसे की फर्निचर किंवा फ्रीज आम्ही विकत घेतो आणि ही संपत्ती आहे म्हणतो. कारण का? तर याला बाजार मूल्य आहे आणि याची देवाणघेवाण करता येते. फर्निचरची एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आम्हाला सहज विकता येतं, खरेदी विक्री करता येते, विनिमय करता येतो. दुसरी बाब आहे दुर्मिळता. मागणीच्या तुलनेत वस्तूचा पुरवठा दुर्मिळ असेल तरच त्याचा समावेश संपत्तीमध्ये होतो. उदाहरणार्थ सर्व आर्थिक वस्तू ज्या वस्तूंसाठी किंमत मोजली जाते. म्हणून
दुर्मिळता हा गुणधर्म ज्याच्यामध्ये असतो उपयोगितेबरोबर त्याला आम्ही संपत्ती म्हणतो. कारण दुर्मिळता असेल तरच आम्ही त्याच्यासाठी पैसा मोजतो. अन्यथा ज्या वस्तू दुर्मिळ आहेत त्याला पैसा मोजतो, मात्र ज्या वस्तू दुर्मिळ नाहीत त्यांना आम्ही पैसा मोजत नाही. उदाहरणार्थ सूर्यप्रकाश, हवा या दुर्मिळ नाहीत, त्यांची उपलब्धता प्रचंड प्रमाणामध्ये आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी आम्ही पैसा मोजत नाही. म्हणून ज्या वस्तू दुर्मिळ आहेत, मागणीच्या मानाने त्यांचा पुरवठा कमी आहे, अशा वस्तू आम्हाला मिळाव्या म्हणून आम्ही पैसा मोजून त्या वस्तू खरेदी करत असतो. म्हणून ज्या सर्व वस्तू ज्या आर्थिक वस्तू आहेत त्या सर्व वस्तूंना आम्ही संपत्ती अशी म्हणत असतो. ज्या वस्तूसाठी किंमत मोजली जाते त्याला आम्ही संपत्ती म्हणत असतो. म्हणून उपयोगिता आणि दुर्मिळता ही दोन वैशिष्ट्ये बरोबरच विनिमयता हा गुणधर्म ज्याच्यामध्ये एक्सचेंजेबिलिटी, वस्तूचा विनिमय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करता आला पाहिजे. ज्या वस्तू मूर्त असतात त्याचेच हस्तांतरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होते. उदाहरणार्थ वाहने, दागदागिने इत्यादी. म्हणजे एखाद्या वस्तूचा जर विनिमय व्हायचा असेल तर म्हणजे ती वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करता आली पाहिजे. आणि ज्या वस्तू मूर्त असतात म्हणजे व्हिजिबल असतात, डोळ्याने दिसणारे असतात, ज्याला वजन आहे किंवा ज्याला आकारमान आहे, अशा डोळ्यांनी दिसणाऱ्या वस्तूंचंच हस्तांतरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करता येतं. जसं की वाहने किंवा दागदागिने ज्याचा विनिमय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीकडे करता येतो. कारण त्या वस्तू कशा आहेत, मानवी गरज भागवणाऱ्या आहेत, त्या दुर्मिळ आहेत आणि त्याचबरोबर त्या मूर्त स्वरूपाच्या आहेत. त्याच्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे मनुष्यबाह्यता, एक्सटर्नॅलिटी. वस्तू ही केवळ मानवी शरीराबाहेर असेल तरच ती हस्तांतरित केली जाऊ शकते. हे त्याच्या बाह्य आणि वैयक्तिक गुणधर्मानुसार झाले पाहिजे. उदाहरणार्थ पिशवी, खुर्ची इत्यादी. म्हणून जी वस्तू शरीराच्या बाहेरची आहे त्याचीच आम्ही देवाणघेवाण करू शकतो आणि ज्याची दुर्मिळता आहे, जी मानवी गरज भागवणारी आहे त्यालाच आम्ही संपत्ती म्हणू शकतो. म्हणून विनिमय व्हायचा असेल तर ती वस्तू शरीराच्या बाहेरची असली पाहिजे. मात्र काळानुसार वैज्ञानिक प्रगती झाल्यामुळे आज रक्त शरीरातून काढून बाहेर विकलं जातं किंवा दुसऱ्याचे प्राण वाचवले जातात, त्यालासुद्धा किंमत प्राप्त होत असते. ते सुद्धा दुर्मिळ आहे, मानवाच्या उपयोगाचा आहे. म्हणून आज रक्तासारख्या बाबी किंवा हृदयाचं रोपण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे केलं जाऊ शकतं. या बाबीसुद्धा आता आधुनिक काळामध्ये संपत्तीच्या सदरात मोडतात. म्हणून आज कोणी धाडस करणार नाही की हे प्रिय मी माझे हृदय तुला देईन. कारण का तर दवाखाने त्याच्यासाठी तयार असतील, त्याचं हृदय काढून दुसऱ्या व्यक्तीला प्रत्यारोपण त्याचं केलं जाऊ शकेल. म्हणजे आज शरीरामध्ये असणारे हाडे असतील किंवा अनेक डोळे असेल किंवा रक्त असेल किंवा हृदय असेल, किडनी असेल, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला दिली जाऊ शकते, ती विकली जाऊ शकते, ती दुर्मिळ आहे. आणि त्याच्यासाठी आज आधुनिक काळामध्ये ज्या मनुष्याच्या शरीरामध्ये आहेत त्या बाबीसुद्धा सहजरित्या काढून दुसऱ्या व्यक्तीकडे रोपण केल्या जाऊ शकतात. म्हणून अशा बाबीचा समावेशसुद्धा संपत्तीमध्ये होऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी पिशवी आणि खुर्चीचं जे उदाहरण दिलेलं आहे ती शरीराच्या बाहेरच्या बाबी आहेत, परंतु काही आधुनिक वैज्ञानिक प्रगतीमुळे शरीराच्या आतच्या बाबीसुद्धा काढून विकल्या जाऊ शकतात किंवा खरेदी केल्या जाऊ शकतात. म्हणून उपयोगिता, दुर्मिळता, विनिमयता आणि मनुष्यबाह्यता हे 4 गुणधर्म असणाऱ्या कोणत्याही वस्तूला आम्ही संपत्तीच्या सदरात मोडत असतात. जन्मजात मिळणाऱ्या गुणवत्तेचा समावेश संपत्तीत होत नाही. उदाहरणार्थ सौंदर्य, आवाज इत्यादी हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण करता येत नाही. जसं की ह्या नैसर्गिक बाबी आहेत, सौंदर्य, आवाज. म्हणून या जन्मजात मिळणाऱ्या गुणवत्तेचा समावेश संपत्तीत होत नाही. म्हणून तुम्हाला विचारलं जाईल की सौंदर्य हे संपत्ती आहे का किंवा आवाज ही संपत्ती आहे का? तर एखाद्या व्यक्तीचा आवाज किंवा एखाद्या गायकाचा आवाज किंवा एखाद्या व्यक्तीचं सौंदर्य किंवा एखाद्या व्यक्तीचं कौशल्य हे जन्मजात त्यांनी मिळवलेलं असतं. म्हणून ती त्याची संपत्तीच्या सदरात मोडत नाही. कारण ती सौंदर्य किंवा तो आवाज दुसऱ्याला देता येत नाही किंवा तो कौशल्य दुसऱ्याला देता येत नाही. भौतिक हस्तांतरण क्षमता व मालकी हस्तांतरण क्षमतेनुसार वस्तूंची यादी तयार करा असे आपल्याला करून पहा म्हणून अनेक प्रश्न विचारलेले आहेत. तुम्हाला माहीत आहे का भौतिक हस्तांतरण क्षमता यामध्ये प्रत्यक्ष वस्तू
एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित केली जाते, उदाहरणार्थ वाहने, म्हणून याला आपण भौतिक हस्तांतरण क्षमता म्हणतो. मालकी हस्तांतरण क्षमता, यामध्ये काही बदल करू शकत नाही, परंतु त्याच्या मालकी हक्काचे रूपांतर करता येते, उदाहरणार्थ जमीन. जमीन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नाही, फक्त मालकी बदलू शकते, म्हणून त्याच्या स्वरूपात बदल करू शकत नाही आपण. त्याच्या मालकी हक्काचे रूपांतर करता येते. एखाद्या एक्स व्यक्तीच्या ऐवजी वाय व्यक्तीच्या नावावरती जमीन करता येते, मात्र यामध्ये काही बदल करू शकत नाही किंवा ठिकाण बदलू शकत नाही, म्हणून याला मालकी हस्तांतरण. आणि भौतिक हस्तांतरण, या ठिकाणी प्रत्यक्ष वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित केली जाऊ शकते, ज्याला आपण वाहने वगैरे, जी सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येऊ शकतात. म्हणून हे चल आहे आणि ही अचल आहे. नंबर 6, वैयक्तिक उत्पन्न. व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोतांकडून मिळणारे मोबदले म्हणजे त्याचे वैयक्तिक उत्पन्न आहे. म्हणजे व्यक्ती एकच व्यवसाय करत नाही, तर अनेक छोटे छोटे व्यवसाय मुख्य व्यवसायाबरोबर करत असतात. म्हणून अशा वेगवेगळ्या स्रोतामधून वेगवेगळ्या मार्गाने मिळालेल्या उत्पन्नाचा वैयक्तिक उत्पन्नामध्ये समावेश होत असतो. वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न, ज्याला आपण डिस्पोजल इन्कम वैयक्तिक उत्पन्न आणि व्ययशक्य उत्पन्न म्हणजे खर्च करण्यायोग्य उत्पन्न. वैयक्तिक उत्पन्नातील असा भाग जो प्रत्यक्ष कर म्हणजे उत्पन्न कर, वैयक्तिक संपत्ती कर इत्यादी भरल्यानंतर उरतो, त्याला वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न म्हणतात, म्हणजे खर्चयोग्य उत्पन्न. म्हणजे आपल्या उत्पन्नातून सरकारने लावलेले जे कर आहेत, इन्कम टॅक्स असेल किंवा पर्सनल वेल्थ टॅक्स असेल, असे सगळे कर भरून राहिलेली जी संपत्ती आहे ती खर्च करणे शक्य असलेली संपत्ती आहे, त्याला आपण म्हणून व्ययशक्य उत्पन्न म्हणत असतो. म्हणून वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न, याच्यामध्ये आपल्या एकूण उत्पन्नातून वेगवेगळे कर वजा गेल्यानंतर जे शिल्लक राहते त्याला आपण वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न असं म्हणत असतो. उत्पन्नाचे खालील प्रमाणे विविध प्रकार आहेत. स्थिर उत्पन्न, विशिष्ट कालावधीत स्थिर असणारे उत्पन्न होय, उदाहरणार्थ भाडे, वेतन इत्यादी. वार्षिक उत्पन्न एखाद्या व्यक्तीचे किंवा घर भाडे हे स्थिर उत्पन्न आहे का एखाद्या विशिष्ट नेहमीच बदलत नाही, तर 1 वर्षासाठी, 6 महिन्यासाठी किंवा महिन्यासाठी ते स्थिर असते. अस्थिर उत्पन्न, विशिष्ट कालावधीत अस्थिर असणारे उत्पन्न होय, उदाहरणार्थ नफा. नफा हा धनात्मक, ऋणात्मक व शून्य असू शकतो, म्हणून अस्थिर उत्पन्न. विशिष्ट कालावधीत अस्थिर असणारे उत्पन्न, ज्या काळामध्ये सतत उत्पन्न बदलत असते आणि जे उत्पन्न नेहमीच बदलणारे असते ते अस्थिर असते. आणि असे अस्थिर उत्पन्न कोणते आहे? नफा. नफा हा ठराविक रकमेमध्येच नेहमीच मिळत राहील असं नाही, कारण नफा कधी अधिक मिळेल, कधी कमी मिळेल, कधी शून्य मिळेल, कधी मिळणारच नाही किंवा कधी तोटाही होऊ शकेल. म्हणून नफा हा कधी धनात्मक तर कधी ऋणात्मक म्हणजे तोटाही होऊ शकेल, किंवा आपल्या उद्योगधंद्यामध्ये कधी काही शिल्लक राहू शकेल, नफा मिळू शकेल, त्याला आपण पॉझिटिव्ह, ऋणात्मक, निगेटिव्ह आणि शून्य उत्पन्न बरोबर खर्च जर झालं तर त्याला नफा हा शून्य होईल. म्हणून या नफ्याच्या उत्पन्नाचा भरोसा सांगता येत नाही, ते नेहमी विशिष्ट काळात अस्थिर असते, स्थिर नसते. एखाद्या वर्षात प्रत्येक महिन्यामध्ये ते सारखंच उत्पन्न राहील असं सांगता येत नाही. एखाद्या महिन्यामध्ये उत्पन्न मिळेल, एखाद्या महिन्यात तोटा होईल, एखाद्या महिन्यात खर्च आणि उत्पन्न बरोबर असेल. म्हणून नफा हा धनात्मक, ऋणात्मक किंवा शून्य असू शकतो. पैशातील उत्पन्न किंवा प्राप्ती, जे उत्पन्न देशाच्या चलनात प्राप्त होते त्याला पैशातील उत्पन्न किंवा मौद्रिक उत्पन्न म्हणतात. उदाहरणार्थ ₹5,000 उत्पन्न, म्हणजे आपण कष्ट केल्यानंतर किंवा काम केल्यानंतर किंवा व्यवसाय केल्यानंतर त्याच्या बदल्यात जो काही उत्पन्न मिळतं ते जर देशी चलनाच्या रूपात मिळत असेल तर ते झालं पैशातील उत्पन्न. त्याच्यानंतर वास्तव उत्पन्न, प्रत्यक्ष खर्च करण्यायोग्य उत्पन्न होय. उदाहरणार्थ पैशाच्या मोबदल्यात वस्तूची खरेदी म्हणजे वास्तव उत्पन्न. म्हणजे आपल्याला पैशाच्या ऐवजी जेव्हा वस्तूच्या स्वरूपात जेव्हा मोबदला मिळतो तेव्हा ते वास्तव उत्पन्न असते, म्हणून प्रत्यक्ष खर्च करण्यायोग्य उत्पन्न होय. उदाहरणार्थ पैशाच्या मोबदल्यात वस्तूची खरेदी, याला आपण रिअल इन्कम असं म्हणत असतो. त्याच्यानंतर करारात्मक उत्पन्न, विशिष्ट नियम व शर्तीनुसार मिळणारे उत्पन्न. उदाहरणार्थ खंड, मजुरी याच्यामध्ये करार केला जातो.
करारनामा करून नियमाप्रमाणे शर्तीप्रमाणे ठरवून दिलेल्या दराप्रमाणे आपल्याला रेंट किंवा वेजेस किंवा खंड किंवा मजुरी मिळत असते. याला आपण करारात्मक उत्पन्न म्हणतो. करार केलेला असतो घरमालकाने किरायादाराशी किंवा कामगाराने मालकाशी आणि त्याच्यातून दिले जाणारे उत्पन्न म्हणजे करारात्मक उत्पन्न. त्याच्यानंतर उर्वरित किंवा शेष उत्पन्न. उत्पादन घटकांना सर्व मोबदले दिल्यानंतर शिल्लक राहणारे उत्पन्न म्हणजे उर्वरित उत्पन्न. उदाहरणार्थ नफा होय. सर्व घटकांचे मोबदले दिल्यानंतर जे काही शिल्लक राहील तो उर्वरित उत्पन्न किंवा नफा होय. अर्जित उत्पन्न. उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर मिळणाऱ्या उत्पन्नास अर्जित उत्पन्न म्हणतात. उदाहरणार्थ खंड, वेतन, व्याज, नफा इत्यादीपासून मिळणारे उत्पन्न हे कसे असेल? अर्जित उत्पन्न. देशातील वेगवेगळ्या उत्पादन कार्यामध्ये सहभागी झाल्यामुळे वेगवेगळ्या घटकांना जसे की भूमीला खंड मिळतो, कामगारांना वेतन मिळते, भांडवलावर व्याज मिळते आणि संयोजकाला उत्पादनाची प्रक्रिया चालू ठेवून व्यवस्थापन केल्याबद्दल त्याला नफा मिळत असतो. म्हणून या चारही घटकापासून मिळणारे जे मोबदले आहेत खंड, वेतन, व्याज आणि नफा अशा प्रकारे मिळणारं उत्पन्न हे अर्जित उत्पन्न आहे. कारण या उत्पादन घटकांनी उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्यामुळे त्यांना या खंड, वेतन, व्याज आणि नफ्याच्या स्वरूपामध्ये उत्पन्न मिळालेले आहे. त्याला आपण अर्जित उत्पन्न म्हणतो. तर अनर्जित उत्पन्न म्हणजे कोणत्याही उत्पादन प्रक्रियेत सहभागी न होता इतर मार्गाने प्राप्त होणारे उत्पन्न म्हणजे अनार्जित उत्पन्न होय. उदाहरणार्थ लॉटरी, अनपेक्षित लाभ, तेजीमंदीच्या चक्रामुळे अचानक भावाढ झाल्यामुळे अचानक लाभ झाला, अनपेक्षित लाभ झाला तर तो अनार्जित उत्पन्न आहे. किंवा लॉटरी लागली तर विना कष्टाचे पैसे मिळालेले आहेत. उत्पादन प्रक्रियेत सहभागी न होता मिळालेले पैसे आहेत, लॉटरीतून मिळालेले पैसे, म्हणून त्याला आपण अनार्जित इन्कम किंवा अनार्जित उत्पन्न असं म्हणत असतो. 8वी संकल्पना आहे आर्थिक क्रिया. आर्थिक क्रियांचे वर्गीकरण 4 प्रकारे केले जाते, ज्यामध्ये उत्पादन, वितरण, विनिमय व उपभोग, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, एक्सचेंज अँड कन्झम्पशन या 4 घटकाचा समावेश होतो. या ठिकाणी उत्पादन, कारखान्यात उत्पादन केलं जातं. वितरण, त्याच्यानंतर विनिमय आणि उपभोग हे 4 घटक आहेत अर्थव्यवस्थेमध्ये. उत्पादन होतं, झालेल्या उत्पादनाचं वितरण केलं जातं, वेगवेगळ्या भागामध्ये वाहतुकीच्या सहाय्याने वेगवेगळ्या भागात पोहोचवलं जातं आणि वेगवेगळ्या भागातील किरकोळ विक्रेते त्या किरकोळ विक्रेत्याकडे ग्राहक येतात आणि वेगवेगळ्या वस्तू खरेदी करून तो किरकोळ शेवटचा जो काही घटक आहे उपभोक्ता किंवा ग्राहक हा ती वस्तू खरेदी करून उपभोग घेत असतो. म्हणून उत्पादन, वितरण, विनिमय, खरेदी विक्री आणि उपभोग या अर्थव्यवस्थेतल्या 4 महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. त्याच्यामध्ये पहिली आहे उत्पादन. उपयोगिताची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. उपयोगितांची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 उत्पादनाचे प्रमुख घटक आहेत. उपयोगितेची निर्मिती, समजा लाकडापासून फर्निचर तयार केलं तर पडलेल्या लाकडामध्ये तेवढं आपल्याला महत्त्व वाटत नाही जेवढं की त्या लाकडापासून जर फर्निचर तयार केलं तर आपल्याला ते जास्त उपयोगात येत असतं. म्हणून फक्त आपण त्या लाकडाला आकार दिलेला आहे. लाकूड आम्ही निर्माण केलेलं नाही, लाकूड निसर्गानं दिलेलं आहे. म्हणून उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन सामग्रीवर प्रक्रिया करून त्याला आकार देण्याचं काम, त्याचं स्वरूप तयार करण्याचं काम, स्वरूप देण्याचं काम हे आपल्या वेगवेगळ्या उद्योगधंद्यातून होत असतं. म्हणून उपयोगितांची निर्मिती म्हणजे उत्पादनासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो निसर्गामध्ये आहे आणि म्हणून त्या निसर्गातील जी काही कच्चा माल असेल त्या कच्च्या मालाला प्रक्रिया करण्यासाठी आम्ही भांडवलाचा वापर करतो आणि श्रमिकाच्या सहाय्याने त्याच्या आकारमानात बदल करतो, त्याच्या स्वरूपात बदल करतो आणि उपयोगितेची निर्मिती करून ती वस्तू परिपक्व तयार करून ती उत्पादित करत असतो. म्हणून उत्पादन करणे म्हणजे उपयोगितेची निर्मिती. जसे की कापड तयार करणे. कापूस हा निसर्गाने निर्माण केलेला आहे. कापसावर प्रक्रिया करून आम्ही कापड निर्मिती करत असतो, म्हणून त्याला आम्ही उत्पादन म्हणत असतो. त्याचबरोबर लाकडापासून फर्निचर तयार करणे किंवा कच्च्या मालापासून कागद तयार करणे ही झाली उपयोगितेची निर्मिती. म्हणून कारखान्यामध्ये
उत्पादन प्रक्रियेत काय केलं जातं? उपयोगितेची निर्मिती केली जात असते. उत्पादनाचे जे घटक आहेत बघा, नेहमी लक्षात ठेवा, अर्थशास्त्रीयदृष्ट्या ज्या व्यवसायातून कोणत्याही प्रकारची आर्थिक उलाढाल होत नाही, केवळ मानवी जीवनात समाधान व मोठ्या प्रमाणात जीवनमूल्याची निर्मिती होते, असे व्यवसाय उत्पादन श्रेणीत महत्त्वाचे नाहीत. उदाहरणार्थ छंद. आपण जेव्हा खेळ खेळतो तेव्हा छंद म्हणून खेळत असतो, किंवा गाणं गातो स्वतःच्या आनंदासाठी, किंवा आर्थिक मोबदला न घेता केवळ आपला एक छंद म्हणून एखादी बाब केली जाते, तेव्हा त्याला आम्ही उत्पादन म्हणत नाही, किंवा त्याचा व्यवसाय उत्पादन श्रेणीत त्याचा समावेश होत नाही. म्हणून आम्ही जर आमची छंद म्हणून चित्रे काढली तर ते आर्थिक व्यवसायामध्ये येत नाही किंवा व्यवसाय उत्पादनात येत नाही. परंतु आम्ही व्यावसायिक म्हणून वेगवेगळे चित्रे काढून जर विकली तर ती आर्थिक व्यवसायामध्ये येत असतात. उत्पादनाचे 4 घटक. भूमी. भूमी हा उत्पादनाचा नैसर्गिक घटक असून विनामूल्य देणगी आहे. भूपृष्ठालगत, भूपृष्ठाच्या वर व भूपृष्ठाच्या खाली उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीस अर्थशास्त्रामध्ये भूमी असे म्हटले. उदाहरणार्थ खनिजेही भूपृष्ठाखाली मिळतात, मृदा व पाणी हे भूपृष्ठालगत मिळते, तर हवा व सूर्यप्रकाश भूपृष्ठावर मिळतात. म्हणजे अर्थशास्त्रात भूमी ही व्यापक संकल्पना आहे. उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल भूमीला खंड मिळतो किंवा रेंट मिळतो. म्हणून भूमी ही संकल्पना कशी आहे? व्यापक आहे. जमिनीच्या आतचे, जमिनीवरचे आणि जमिनीवरचे आणि हवेत असणारे सर्व जे घटक आहेत या सगळ्यांना एकत्रितरित्या आपण भूमी म्हणत असतो. आणि भूमीच्या मोबदल्याबद्दल, भूमीने उत्पादन कार्यात मदत केल्याबद्दल भूमीला खंड किंवा रेंट म्हणून त्याचा मोबदला मिळत असतो. दुसरा घटक आहे श्रम. उत्पादन प्रक्रियेत श्रम हा मानवी घटक आहे. आर्थिक मोबदला मिळविण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक व बौद्धिक काम म्हणजे श्रम होय. श्रम या उत्पादन घटकाला वेतन, मजुरी या स्वरूपात मोबदला मिळतो. उदाहरणार्थ सुतार किंवा लेखनिक किंवा अभियंता इत्यादी कामे केल्याबद्दल त्यांना वेतन किंवा मजुरी मिळत असते. म्हणून हा घटक कसा आहे? मानवी घटक आहे. असा एकमेव घटक आहे ज्याला मन, इच्छा, भावना असतात आणि याचा वापर पाहिजे त्या पद्धतीने उत्पादकाला करता येत नाही. म्हणून याला काही नियम आणि अटींचे पालन करूनच या घटकासोबत माणुसकीने, मानवतेच्या दृष्टिकोनातूनच वागावे लागत असते. म्हणून हा एक क्रियाशील घटक आहे, भावना आणि इच्छा असलेला घटक आहे. म्हणून श्रमिकाला त्याच्या मोबदल्यात मजुरी मिळत असते. म्हणून मानवाने कोणते शारीरिक आणि बौद्धिक जे काम केलेले असते आर्थिक मोबदल्यात त्याला आपण श्रम म्हणत असतो. मोफत केलेली कामे श्रमामध्ये येत नसतात. त्याच्यानंतर तिसरा घटक आहे भांडवल किंवा कॅपिटल. पुढील उत्पादन वाढीसाठी भांडवलाची निर्मिती केली जाते. भांडवल हा उत्पादनाचा मानवनिर्मित घटक आहे. भांडवल या उत्पादन घटकाला व्याजाच्या स्वरूपात मोबदला मिळतो. उदाहरणार्थ यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, कारखान्याची इमारत इत्यादी. म्हणून कॅपिटल हे पुढील उत्पादनाला चालना देत असते. जसे की शिलाई मशीन आहे, सतत कपडे शिवून बाहेर टाकत असते आणि त्याचा अनेक वर्ष आम्ही उपयोग करत असतो. म्हणजे पुढील उत्पादन सतत चालू ठेवण्यासाठी भांडवलाचा उपयोग होतो. आणि भांडवल हे मानवनिर्मित आहे. भांडवल हे बचतीतून निर्माण होत असते. भांडवलाचा घसारा होत असतो. हळूहळू ती शिलाई मशीन काही वर्षांनी निकामी होऊन जाते. म्हणजे दरवर्षी तिचा थोडा घसारा किंवा झीज होत असते. तसं भांडवल जे आहे ते मानवनिर्मित असते. ती पुढील उत्पादनासाठी चालना देते. उपभोग्य वस्तू तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. भांडवलाचा प्रत्यक्ष उपभोग घेता येत नाही. शिलाई मशीनमधून तयार केलेला कपडा आम्ही वापरत असतो. म्हणून शिलाई मशीनचा वापर कपडे निर्माण करण्यासाठी होत असतो. एखाद्या मशीनचा वापर बिस्किट तयार करण्यासाठी होत असेल तर त्या यंत्रातून तयार होणारी बिस्किट आम्ही उपभोग घेत असतो. म्हणून उपभोग्य वस्तू तयार करण्यासाठी ज्या यंत्रे, हत्यारे, अवजारांचा वापर केला जातो, ज्या कारखान्याच्या इमारतीचा वापर केला जातो त्याला आम्ही भांडवल असे म्हणत असतो. ट्रॅक्टर शेती
कसण्यासाठी त्याचा वापर केला जाईल, अन्नधान्य उत्पादन करण्यासाठी त्याचा वापर केला जाईल. म्हणून ट्रॅक्टर हे भांडवल आहे. तर त्या ठिकाणी असलेले अन्नधान्य आहे ते समाजाच्या उपभोगासाठी वापरलं जातं. म्हणून भांडवल हे पुढील उत्पादनासाठी चालना देते. ते मानवनिर्मित असते. भांडवलाचा घसारा होतो. भांडवल बचतीतून निर्माण होते. भांडवल हे लवचिक असते. म्हणजे व्याजाचा दर वाढला की बचत वाढते आणि भांडवलाचा पुरवठा देखील वाढू शकत असतो. म्हणून संयोजक, उद्योजकाचा चौथा घटक आहे संयोजक. उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कप्तान म्हणजे संयोजक होय. उत्पादन प्रक्रियेत संयोजन कौशल्याबद्दल त्याला नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळतो. म्हणून संयोजकाचा मोबदला नफा आहे. संयोजकाचं महत्त्वाचं कार्य कोणतं आहे? उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक किंवा मॅनेजिंग डायरेक्टर किंवा व्यवस्थापक मॅनेजर असतो आणि तोच आपल्या उद्योगाला दिशा देण्याचं काम, प्रमुख उद्योगाला विकासाच्या मार्गाने नेण्याचं काम, आपल्या व्यवसायात वृद्धी घडवून आणण्याचं काम त्या संयोजकाचं असतं. म्हणून संयोजक हा कष्टाळू, चिकित्सक, संशोधक, इनोव्हेशन पॉवर असणारा, जिज्ञासू असा असला पाहिजे. नवीन नवीन शोध लावणारा, आपल्या व्यवसायामध्ये नवीन नवीन कल्पनाशक्तींचा उपयोग करून अधिक आकर्षक पद्धतीचं उत्पादन आणि नवीन नवीन बाजारपेठा शोधण्याचं काम हा संयोजक करत असतो. म्हणून संयोजकाचा मोबदला हा नफा असतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाची भूमिका सर्व घटकांना एकत्रित आणून त्यांच्यामध्ये समन्वय साधून संघटन कौशल्य प्रस्थापित करून व्यवसायाची धुरा सांभाळण्याचं काम आणि व्यवसायाला विकासाच्या मार्गावर नेण्याचं काम हा संयोजकाचा आहे. म्हणून संयोजकाला उद्योगाचा कप्तान असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आहे वितरण, डिस्ट्रीब्युशन. उत्पादनाचे समाजाच्या विविध भागांमध्ये वितरण होते. उत्पादन घटकांचे मोबदले, खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपात वितरण व्यवस्थेद्वारे वितरित केले जाते. म्हणजे देशामध्ये जे उत्पादन होतं ते या 4 घटकामुळं होत असतं. जमिनीमुळं, काम करणाऱ्या लोकांमुळं, यंत्रे हत्यारे अवजारे किंवा तंत्रज्ञान भांडवलामुळं आणि संयोजकामुळं. हे 4ही घटक मिळून देशामध्ये जेवढं उत्पादन करतात ते उत्पादन जे केलेलं असतं त्या प्रत्येक घटकाला राष्ट्रीय उत्पन्नाच्या कार्यामध्ये जेवढं कार्य केलेलं आहे त्याच्या प्रमाणात प्रत्येकाला मोबदला मिळत असतो. म्हणून देशामध्ये जर 1000 रुपयाच्या वस्तू तयार झाल्या असतील तर त्या 1000 रुपयाचं वितरण या 4 घटकामध्ये होत असतं. जमिनीच्या मालकाला खंड मिळतो आणि राष्ट्रीय कार्यामध्ये किंवा उत्पादनामध्ये कामगारांनी जेवढा हातभार लावला तेवढं वेतनाच्या स्वरूपामध्ये त्या 1000 रुपयामधला भाग मिळतो आणि भांडवलांनी जेवढं काम केलं उत्पादन प्रक्रियेमध्ये त्याच्यातून व्याजाच्या स्वरूपामध्ये त्यांचा मोबदला मिळतो भांडवलाला. आणि संयोजकांनी जेवढं कार्य केलं त्या उत्पादन प्रक्रियेमध्ये 1000 रुपयाच्या वस्तू निर्माण करण्यात त्याच्या प्रमाणात त्याला नफा मिळत असतो. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचे जे काही उत्पन्न झालेलं आहे त्याचं वितरण या 4 घटकामध्ये प्रत्येकाने हातभार लावल्याच्या प्रमाणामध्ये प्रत्येकाचा मोबदला मिळत असतो. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण या 4 घटकामध्ये होत असते. त्याच्यानंतर आहे विनिमय, एक्सचेंज. विनिमय म्हणजे आर्थिक वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री होय. अर्थशास्त्रामध्ये विनिमय हा प्रामुख्याने आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे. या ठिकाणी विनिमय होत आहे, एक्सचेंज होत आहे, वस्तूंची खरेदी विक्री, वस्तू व सेवांची खरेदी विक्री होत आहे. म्हणून या 4 बाबी या ठिकाणी आहेत. उपभोग शेवटचा घटक. उपभोग म्हणजे मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू व सेवांचा उपयोग करणे होय. म्हणून शेवटचा हा जो घटक आहे तो उपभोक्ता आहे, कंझ्युमर आहे. अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या वस्तूंची किरकोळ विक्रेत्याकडून वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करतो आणि आपल्या गरजा भागवत असतो. म्हणून आपल्या गरजा भागवण्यासाठी ज्या ज्या वस्तूंची गरज आहे त्या वस्तूंची खरेदी करून आपल्या गरजा भागवण्याचं काम हा शेवटचा घटक करत असतो. म्हणून त्याला आपण उपभोग म्हणतो. म्हणून अर्थव्यवस्थेमधल्या 4 महत्त्वाच्या प्रक्रिया ज्या आहेत उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग. त्याच्यानंतर आहे स्थूल अर्थशास्त्रातल्या संकल्पना. स्थूल म्हणजे मोठा किंवा एकूण. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा म्हणजेच एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा व एकूण मागणी, सामान्य किंमत पातळी इत्यादींचा अभ्यास केला जातो. एकंदरीत हे स्थूल अर्थशास्त्राला आपण समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा ॲग्रिगेटिव्ह स्टडी असते. या ठिकाणी सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास केला जातो. एका कामगाराचा अभ्यास न करता एकूण रोजगाराची पातळी, देशातील एकूण रोजगाराची पातळी,
एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न किंवा एखाद्या कुटुंबाचा अभ्यास न करता राष्ट्रीय उत्पादनाचा अभ्यास, नॅशनल प्रोडक्शन, ॲग्रिगेट इन्व्हेस्टमेंट, ॲग्रिगेट सेविंग, ॲग्रिगेट कन्झम्पशन, ॲग्रिगेट सप्लाय, ॲग्रिगेट डिमांड, अशा एकूण मागणी, एकूण पुरवठा, खुल्या एका एका घटकाचा अभ्यास केला जात नाही, तर समग्र पद्धतीचा एकत्रित अभ्यास, सामान्य किंमत पातळी, एखाद्या वस्तूच्या किमतीचा अभ्यास केला जात नाही, तर देशातील सर्व वस्तूंच्या किमतीच्या सरासरीचा अभ्यास या ठिकाणी केला जात असतो. म्हणून जनरल प्राइस लेवल, नॅशनल प्रोडक्शन, एम्प्लॉयमेंट, ॲग्रिगेट एम्प्लॉयमेंट, टोटल इन्व्हेस्टमेंट, टोटल सेविंग, टोटल कन्झम्पशन, ॲग्रिगेट सप्लाय, ॲग्रिगेट डिमांड यांचा अभ्यास या ठिकाणी केला जात असतो. म्हणजेच जंगलातील सर्व झाडांचा एकत्रित अभ्यास. आज जर उदाहरण द्यायचं असेल तर केनेथ बोल्डिंग यांची स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या, स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणांशी नसून एकूण परिमाणांशी येतो. म्हणून एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाशी नाही तर राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. म्हणून संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्याचे एकत्रित अभ्यास याला आपण स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणत असतो. स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनामध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असते. त्याला देशाचे एकूण उत्पन्न असे म्हणतात. एका आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या 12 महिन्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. अंतिम वस्तू म्हणजे फायनल गुड्स. ती वस्तू म्हणजे अशी वस्तू की शेवटी त्याचा उपभोग घेण्यासाठीच वापर होतो, त्याच्यावर पुन्हा प्रक्रिया करण्याची गरज नाही. उदाहरणार्थ बिस्किटचा पुडा आहे, त्याच्यावर पुन्हा काय प्रक्रिया करायची गरज आहे का? नाही. डायरेक्ट प्रत्यक्ष ग्राहक हा आपण उपभोग घेण्यासाठी त्याचा वापर करतो. किंवा शर्ट खरेदी केला आणि ते कपडा खरेदी करून शिवून घेतला, तर शिवून तयार झालेलं जे शर्ट आहे त्याला आम्ही अंतिम वस्तू म्हणतो. परंतु कच्च्या स्वरूपामध्ये तागा असेल किंवा सूत असेल तर त्याला आम्ही अंतिम वस्तू म्हणत नाही, त्याच्यावर पुन्हा प्रक्रिया करावी लागत असते. तसेच सेवांची बाजारभावानुसार बाजारपेठेत जी त्याची किंमत असेल त्यानुसार काढलेल्या किमतीची बेरीज. म्हणून 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षामध्ये नवीन निर्माण झालेल्या आणि प्रत्यक्ष उपभोगासाठी आणि वापरण्यासाठी समाजासाठी तयार असणाऱ्या अशा सर्व वस्तूंच्या बाजारपेठेतील किमतीनुसार काढलेल्या किमतीची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिलेली व्याख्या जी आहे, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन होय. म्हणजे याला डबल काउंटिंग होऊ नये म्हणून अंतिम वस्तू जसे की ब्रेड, गव्हापासून आपण पीठ तयार केलं आणि पिठापासून ब्रेड तयार केले तर आम्ही ब्रेडचीच वस्तू लक्षात घेतली पाहिजे. अन्यथा गव्हाची किंमत काढली अधिक पिठाची किंमत काढली आणि ब्रेडची किंमत काढली, या तिन्ही किंमतीच्या बेरीज केली तर ज्या गव्हापासून पीठ तयार केलेलं आहे आणि ज्या पिठापासून ब्रेड तयार केलेली आहेत त्या सर्वच किमतीची डबल मोजमाप होऊ शकतं आणि आमचं राष्ट्रीय उत्पन्न चुकीचं होऊ शकेल. म्हणून आम्ही त्या गव्हापासून जे ब्रेड तयार केलेले आहेत त्या ब्रेडच्याच किमती लक्षात घेतल्या पाहिजेत. अन्यथा गव्हाची किंमत वेगळी अधिक त्या पिठाची किंमत वेगळी अधिक त्या ब्रेडची किंमत वेगळी, या तिन्ही गोष्टीची जर बेरीज केली तर आमचं राष्ट्रीय उत्पन्न हे तिपटीनं वाढू शकतं. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ज्या उत्पादन प्रक्रियेमध्ये जेवढ्या मूल्यांची भर पडलेली आहे तेवढंच मूल्य लक्षात घेऊन ते उत्पन्न मोजलं पाहिजे, तरच त्याची दुहेरी मोजमाप टाळून केलेले मापन होईल. त्याच्यानंतर आहे बचत. याच्यानंतर बचत सेविंग, उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहतो त्यास बचत म्हणतात. तसेच बचत म्हणजे उत्पन्नाचा असा भाग जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही. म्हणजे आपण चालू उपभोगाचा त्याग करून जी रक्कम शिल्लक ठेवतो त्याला आम्ही बचत म्हणतो. म्हणून S = Y - C असं म्हटलेलं आहे. म्हणजेच बचत म्हणजे एकूण उत्पन्नातून उपभोग वजा जाता जे शिल्लक राहील
त्याला आम्ही बचत म्हणत असतो. म्हणून यश इज इक्वल टू फंक्शन ऑफ वाय, म्हणजे बचत हे उत्पन्नाचे फलन आहे. म्हणजे उत्पन्न जर वाढलं तर बचतसुद्धा वाढू शकते. म्हणून बचत ही उत्पन्नाशिवाय होऊ शकत नाही, बचत ही उत्पन्नावर अवलंबून असते. म्हणून यश इज इक्वल टू वाय मायनस सी. आमच्या एकूण उत्पन्नातून उपभोगावर केला जाणारा खर्च वजा जाता जे काही शिल्लक राहील ते बचत असते. आणि बचत हे आम्ही त्याग केल्यामुळे, वर्तमान काळातला उपभोगाचा त्याग केल्यामुळे आम्ही जी बचत करतो आहोत ती सेविंग म्हणजे पुढे चालून उत्पादन प्रक्रियेला हातभार लावू शकेल, याच्यासाठी बचत वाढणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर गुंतवणूक. बचतीतून भांडवलाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजे गुंतवणूक होय. उदाहरणार्थ यंत्रसामग्री, उपकरणे इत्यादी. म्हणून गुंतवणूकसुद्धा अनेक प्रकारची असते. वित्तीय गुंतवणूक आणि खरी गुंतवणूक किंवा वास्तव गुंतवणूक. म्हणजे ज्या गुंतवणुकीतून राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते, रोजगारात भर पडते, अशाच गुंतवणुकीला आम्ही खरी गुंतवणूक म्हणत असतो. केवळ पैशाची उलाढाल असलेली गुंतवणूक म्हणजे खरी गुंतवणूक नसते. म्हणून बचत जितकी वाढत राहील तेवढी भांडवलाची निर्मिती होत असते आणि भांडवलाचा वापर करून उत्पादन प्रक्रियेसाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो आणि अधिकाधिक उत्पादन वाढू शकते. त्याच्यानंतर व्यापार चक्र. अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढउतारामुळे जे व्यापारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्रे असे म्हणतात. ते प्रामुख्याने आर्थिक क्रियामधील चढउतारामुळे निर्माण होतात. मागणी आणि पुरवठ्यातील असंतुलन झालं की कधी मंदी येते तर कधी तेजी येते, कधी भाववाढ होते तर कधी भावघट होते आणि याच्यातून या अर्थव्यवस्थेमध्ये नेहमी तेजी मंदीचे चक्रे येत असतात. तेजी म्हणजे सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे तेजी होय किंवा इन्फ्लेशन होय किंवा भाववाढ होय. मंदी म्हणजे सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी घट म्हणजे मंदी किंवा डिप्रेशिएशन किंवा मंदी असं आपण त्याला म्हणत असतो. मंदी किंवा त्याला आपण सतत वस्तूच्या किमती कमी होतात त्याला आपण भावघट असं देखील म्हणत असतो. त्याच्यानंतर आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी या संकल्पनेला संख्यात्मक दृष्टिकोन आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ होय. म्हणून आर्थिक वृद्धी कशी आहे? क्वांटिटिव्ह चेंज आहे. संख्यात्मक बदल किंवा मात्रात्मक बदल किंवा परिमाणात्मक बदल जिथे घडतो त्याला आपण आर्थिक वृद्धी म्हणत असतो. म्हणून देशामधील उत्पादनात झालेली वाढ, औद्योगिक उत्पादन असेल, कृषी उत्पादन असेल किंवा प्राथमिक क्षेत्रातलं उत्पादन असेल किंवा द्वितीय क्षेत्रातलं उत्पादन असेल, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामधील त्या उत्पादनाच्या मात्रात किंवा परिमाणात झालेला जो बदल असतो त्याला आपण आर्थिक वृद्धी असे म्हणत असतो. आर्थिक विकास. आर्थिक विकास ही व्यापक संकल्पना असून यात एक गुणात्मक दृष्टिकोन आहे. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे होय. उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य इत्यादी. म्हणून आर्थिक विकास ही व्यापक संकल्पना आहे. आर्थिक विकासामध्ये आर्थिक वृद्धीसह आर्थिक विकास आहे. आर्थिक वृद्धी झाली पाहिजे, परंतु झालेले वितरण हे न्याय्य असलं पाहिजे, ज्याच्यातून लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, आर्थिक विषमता कमी झाली पाहिजे आणि दारिद्र्य निर्मूलन झालं पाहिजे. देशामध्ये वाढत्या लोकसंख्येत ही झाली वृद्धी. वाढत्या लोकसंख्येबरोबर शाळांची संख्या वाढणे ही झाली वृद्धी. परंतु वाढत्या शाळांबरोबर देशामध्ये जर गुणवंत लोकांची संख्या जर वाढली, खेळाडूंची संख्या, संशोधकांची संख्या, उद्योजकांची संख्या जर वाढत गेली तर त्याला आपण विकास म्हणत असतो. म्हणून आर्थिक विकास ही व्यापक संकल्पना आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या संज्ञा सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राच्या आहेत? जागतिक दारिद्र्य स्थूल अर्थशास्त्र, वस्तूची किंमत सूक्ष्म अर्थशास्त्र, व्यवहार तोल याला आपण स्थूल अर्थशास्त्र, उद्योगाचा नफा हा सूक्ष्म अर्थशास्त्र, राष्ट्रीय उत्पन्न हे स्थूल अर्थशास्त्र याच्यामध्ये समावेश होत असतो. त्याच्यानंतर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास याचं आपण कंपॅरिझन केलेलं आहे. आर्थिक वृद्धीमध्ये आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या वास्तव उत्पन्नात होणारी वाढ. आर्थिक वृद्धीमध्ये वस्तूच्या स्वरूपात झालेली वाढ आहे.
कोणत्याही क्षेत्रामध्ये शेतीतलं उत्पादन वाढलं पूर्वीपेक्षा किंवा उद्योगधंद्यातलं उत्पादन पूर्वीपेक्षा वाढलं, देशातील वास्तव उत्पन्न म्हणजे देशातल्या वस्तूंची संख्या पूर्वीपेक्षा जर वाढलेली असेल तर ती आर्थिक वृद्धी आहे. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत म्हणजे देशातील वस्तूच्या उत्पादन वाढीबरोबर आर्थिक घटकात परिवर्तनशील बदल जे लोकांच्या कल्याणात वाढ करतात. म्हणजे देशामध्ये आर्थिक वृद्धी झाली पाहिजे, वेगवेगळ्या क्षेत्रातले उत्पादन तर वाढलं पाहिजे, पण वाढलेल्या उत्पादनाचं वितरण योग्य पद्धतीने होऊन देशामधील तळागाळातील समाजाच्या कल्याणात भर पडणे म्हणजे आर्थिक विकास होय. ही संकल्पना संकुचित स्वरूपाची आहे आर्थिक वृद्धीची. केवळ या ठिकाणी संख्यात्मक बदल असतो. देशातील उत्पादनात वाढ झाली, पण वाढलेलं उत्पादनाचं वितरण कशा पद्धतीने झालं पाहिजे याचा विचार आर्थिक वृद्धीमध्ये नसतो. मात्र आर्थिक विकासामध्ये मात्र आर्थिक वृद्धीसह त्याचा गुणात्मक वितरण होणं महत्त्वाचं आहे. म्हणून ही संकल्पना कशी आहे, व्यापक आहे आणि गुणात्मक आहे. म्हणजे या ठिकाणी क्वालिटिव्ह चेंज आहे आणि या ठिकाणी क्वांटिटिव्ह चेंज आहे. क्वांटिटिव्ह चेंज बरोबर क्वालिटिव्ह चेंज घडला पाहिजे विकासामध्ये. देशामध्ये झालेलं उत्पादनाची फळं ही सर्वसामान्य तळागाळातील सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम हे जाणीवपूर्वक देशाची आर्थिक सत्ता करत असते नियोजन करून. आणि म्हणून देशातील बेरोजगारी दूर करणं, दारिद्र्य दूर करणं, आर्थिक विषमता दूर करणं, लोकांच्या शिक्षणात क्वालिटी देणं, लोकांच्या आरोग्याचं रक्षण करणं, त्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे शोध लावून वेगवेगळ्या रोगावरचं लसीकरण करणं हे आर्थिक विकासाचं लक्षण आहे. त्याच्यानंतर आर्थिक वृद्धी आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे. आर्थिक विकासाशिवाय आर्थिक वृद्धी होऊ शकते. देशामध्ये प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक उद्योजक पूर्वीपेक्षा अधिक उत्पादन केलं पाहिजे ही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. म्हणून विकासाचा विचार न करता व्यक्तिगत पातळीवर प्रत्येकजण पूर्वीपेक्षा अधिकाधिक उत्पादन करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून आर्थिक वृद्धी ही विकासाशिवाय होऊ शकते, मात्र आर्थिक विकास आर्थिक वृद्धीशिवाय होऊ शकत नाही. म्हणून आर्थिक विकास जर करायचा असेल तर देशामधील वेगवेगळ्या क्षेत्रातलं आधी उत्पादन वाढवलं पाहिजे आणि वाढलेल्या उत्पादनातून रोजगार निर्माण करणं, दारिद्र्य निर्माण करणं, निर्मूलन करणं आणि झालेल्या उत्पादनाचं न्याय्य वितरण करून सामाजिक कल्याण घडवून आणण्याचं काम ह्या आर्थिक विकासामध्ये होत असतं. नंबर 4, आर्थिक वृद्धी ही एकांगी संकल्पना आहे. म्हणजे या ठिकाणी संख्यात्मक बदल असतो. केवळ एकांगी म्हणजे पूर्वीपेक्षा उत्पादनात वाढ करणे. यावर्षी 100 वस्तू तयार झाल्या, पुढच्या वर्षी 125 वस्तू कशा तयार होतील याचाच विचार करणे, एकांगी स्वरूपाचं. मात्र आर्थिक विकास हा सर्वसमावेशक असतो. म्हणून आर्थिक विकास म्हणजे आर्थिक विकास कुठल्याही एका परिमाणामुळे घडत नाही. आर्थिक विकास हा विविधांगी आहे. लोकांना सकस आहार पुरवणे, लोकांचं दारिद्र्य निर्मूलन करणे, लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे, आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून देणे, स्वच्छ पाण्याची व्यवस्था करून देणे, वाहतुकीच्या सोयी उपलब्ध करून देणे, विद्युत पुरवठा करणे, मेडिकल फॅसिलिटीज देणे, त्यांना चांगलं शिक्षण देणे, असे सतत वैज्ञानिक प्रगतीबरोबर हळूहळू चांगलं पर्यावरण देणे, ऑक्सिजनयुक्त पर्यावरण देणे, भीतीमुक्त जीवन जगणे, असे नवीन नवीन काळाच्या संदर्भात वेगवेगळे मुद्दे आर्थिक विकासामध्ये समाविष्ट झालेले आहेत. म्हणून कुठल्याही एका परिमाणामुळे किंवा एखाद्या गोष्टीमुळे आर्थिक विकास होत नाही, तर आर्थिक विकास ही सर्वसमावेशक संकल्पना आहे. त्याच्यानंतर नंबर 5, आर्थिक वृद्धी ही स्वयंस्फूर्त आणि प्रतिगामी होणारा बदल आहे. म्हणून स्वयंस्फूर्त होते आर्थिक वृद्धी, सांगण्याची गरज नाही, ती आंतरिक स्वयंस्फूर्तता असते. पूर्वीपेक्षा अधिक उत्पादन काढायचं. मग या ठिकाणी आर्थिक वृद्धी होते, परंतु विषमता शिल्लक राहते, दारिद्र्य असते, बेकारी असते, अन्याय अत्याचार असतात. मात्र या ठिकाणी मात्र आर्थिक विकास हा जाणीवपूर्वक आर्थिक सत्तेने घडवून आणावा लागतो. सहेतुक व पुरोगामी होणारा बदल आहे, पॉझिटिव्ह स्वरूपाचा बदल होणारा आहे, ज्याच्यातून बेकारी दूर होईल, दारिद्र्य दूर होईल आणि एकदम खालच्या पातळीवर आहेत, अत्यंत गरीब आहेत, ज्यांच्यापर्यंत कुठल्या प्रकारच्या सोयीसुविधा पोहोचलेल्या नाहीत, त्या तळागाळातील वर्गाला वर खेचण्याचं काम आणि त्यांना सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देण्याचं काम, शिक्षण आणि आरोग्य उपलब्ध करून देण्याचं काम या सत्तेने जाणीवपूर्वक करावं लागतं. म्हणून आर्थिक विकास हा सहेतुक व पुरोगामी होणारा बदल आहे, ज्याच्यामधून शिक्षण, आरोग्य याशिवाय दारिद्र्य, बेकारी दूर करण्याचं काम हे नियोजन करून करावं लागत असतं, विषमता दूर करण्याचं काम करावं लागत असतं. म्हणून आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नाद्वारे मोजली जाते. म्हणून आर्थिक वृद्धी झाली किंवा नाही हे राष्ट्रीय उत्पन्नात झालेल्या वाढीवरून किंवा लोकांच्या
दरडोई उत्पन्नात झालेल्या बदलावरून आपल्याला मोजता येत असतं. तर आर्थिक विकास हा कृषी उत्पादकता म्हणजे प्रोडक्टिव्हिटी पर हेक्टर ऑफ लँड किंवा औद्योगिक उत्पादकता प्रोडक्टिव्हिटी ऑफ इंडस्ट्री, जीवनमानाचा दर्जा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इत्यादीद्वारे मोजला जात असतो. म्हणून आर्थिक विकासाचे परिमाण वेगळे आहेत आणि आर्थिक वृद्धीचे परिमाण वेगळे आहेत. आर्थिक वृद्धी मोजण्याची हे दोन राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नाद्वारे आम्हाला आर्थिक वृद्धी झाली किंवा नाही हे सांगता येईल. तर आर्थिक विकास पाहायचा असेल तर आम्हाला कृषीमध्ये दर हेक्टरी किंवा दर एकरी उत्पादकता वाढलेली जर असेल तर आर्थिक विकास होत आहे असं म्हणता येईल. औद्योगिक उत्पादकता वाढली असेल आणि जीवनमानाचा दर्जा लोकांचा जर वाढलेला असेल तर आर्थिक विकास झाला असं आम्हाला म्हणता येईल. म्हणून आर्थिक विकासाचे इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये ह्या बाबी येतात आणि इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथमध्ये या बाबी येत असतात. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात जर वाढ होत असेल, दरडोई उत्पन्नात वाढ होत असेल तर आर्थिक वृद्धी झालेली असं म्हणता येईल. त्याचबरोबर शेतीची उत्पादकता जर वाढली असेल, औद्योगिक उत्पादकता वाढली असेल आणि लोकांच्या जीवनमानाचा दर्जा जर वाढला असेल तर आर्थिक विकास झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीने या वेगवेगळ्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या संकल्पना आणि स्थूल अर्थशास्त्राच्या संकल्पना, त्याशिवाय अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या, त्याचबरोबर सामाजिक शास्त्रे आणि नैसर्गिक शास्त्रे, सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र आणि त्या मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये असलेल्या वेगवेगळ्या संकल्पना यांचा सविस्तर आपण अभ्यास करून वेगवेगळ्या छायाचित्रांच्या साहाय्याने समजावून सांगण्याचा प्रयत्न माझ्या परीने केलेला आहे. आज